नमस्कार. नववी टेस्ट आहे आपली GS1ची. यातले हिस्ट्रीचे पहिले 60 जे क्वेश्चन्स आहेत ते आपण आता डिस्कस करणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला 22 मार्च 1970 रोजी पुणे येथे मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना कोणी केली? महत्त्वाचा प्रश्न आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ हमीद दलवाई हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. जसं की महात्मा फुलेंचं सत्यशोधक समाज आहे, राईट, ट्रूथ सीकर सोसायटी, तसं सत्यशोधक मंडळ, मुस्लिम सत्यशोधक मंडळ. आणि दुसरी महत्त्वाची फॅक्ट म्हणजे हे पुण्याला स्थापन केलेलं आहे, हमीद दलवाईने स्थापन केलेलं आहे. हमीद दलवाई तसे डाव्या चळवळीतले नेते होते. सोशलिस्ट पार्टीमध्ये देखील त्यांनी काही काळ कार्य केलेले. सोशलिस्ट पार्टीमध्ये काम केले, परंतु नंतर पार्टीतून बाहेर पडून सामाजिक कार्यांना त्यांनी वाहून घेतलेलं आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया जे आहेत ते समाजवादी, लोहियांचा त्यांच्यावरती मोठा प्रभाव होता, डॉक्टर राम मनोहर लोहियांचा. आणि पुण्यात 1970 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. हमीद दलवाईंचा मंत्रालयावरती जो मोर्चा त्यांचा फेमस आहे, त्यांनी मंत्रालयावरती मोर्चा काढला होता. ट्रिपल तलाकसाठी देखील त्यांनी मुस्लिम समाजामध्ये एक प्रबोधन सुरू केलं होतं आणि एक आंदोलन देखील सुरू केलं होतं. ठीक आहे. पहिला प्रश्न आपण बघितला. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण जाऊयात. खालील कार्य कोणत्या मिशनरीचे आहे? ठीक आहे. आपल्याला याच्यात काय स्टेटमेंट दिलेले? 1. 1824 भायखळा येथे मुलींची स्वतंत्र शाळा काढली. 1836 बोर्डिंग स्कूलची कल्पना प्रत्यक्षात आणली. 1831ला अहमदनगरला मुलींची शाळा काढली. आता याच्यामध्ये आपल्याला जो क्लू जो आहे, हिंट जी आहे ती ह्या सी स्टेटमेंटमध्ये आहे की अहमदनगरमध्ये मुलींची शाळा काढली. एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. समजा तुम्हाला एक गोष्ट माहीत असेल की कोणत्या मिशनरी सोसायटीचं हेडक्वार्टर हे अहमदनगर होतं. अहमदनगर हे कोणाचं होतं हेडक्वार्टर? तर ते होतं अमेरिकन मराठी मिशन किंवा अमेरिकन मिशनरी आपण म्हणूयात, अमेरिकन मराठी मिशन यांचं हेडक्वार्टर अहमदनगर होतं. मग अहमदनगरला ते मुलींची शाळा काढतीलच, किंवा मुलींची शाळा अहमदनगरला जो कोणी काढेल तो काय असेल? तो मराठी मिशनचाच कार्यकर्ता असेल. हे जनरल आपण असं ज्याला म्हणतो की कॉमन सेन्स आपण इथं वापरतो आपला. म्हणजे बघा, प्रश्न सोडवताना आपल्याला गरजेचं नाही आहे की प्रत्येक फॅक्ट माहीत असावी. आपण इलिमिनेशनच्या मेथड जे आहे ना त्याने देखील काम करू शकतो. किंवा आपल्याकडे एक फॅक्ट माहीत आहे, आपल्याला एक फॅक्ट, तर त्या त्या फॅक्टवरून आपण एक लॉजिक तयार करू शकतो. कुठलं तरी एक लॉजिक तयार होऊ शकते एखाद्या फॅक्टवरून. जसं समजा आपल्याला माहीत असेल की अहमदनगरला हे मराठी मिशनचं हेडक्वार्टर आहे, तर मग अहमदनगरला मराठी मिशनवालेच, अमेरिकन मराठी मिशनवालेच काय करतील? हे शाळा काढतील. ठीक आहे. आणि मग उरलेले जे 2 आहेत स्टेटमेंट ते ऑटोमॅटिक बरोबर येतील. ठीक आहे. बोर्डिंग स्कूल पहिल्यांदा यांनीच काढलेले, मिशनरींनी, कुठल्या? अमेरिकन मराठी मिशनरींनी बोर्डिंग स्कूल काढलेलं आहे. 1834 इम्पॉर्टंट वर्ष आहे. 1834ला काय केलेले त्यांनी? मुंबईमध्ये विल्सन कॉलेज स्थापन केलेलं आहे. विल्सन कॉलेज मुंबईमध्ये 1834ला मिशनरींचं कॉलेज आहे हे. 1834ला मुंबईमधलं मिशनरी कॉलेज. ठीक आहे. आणि अहमदनगर बरोबर यांनी पुणे आहे. त्यानंतर गुजरातमध्ये राजकोट आणि सुरत, तिथे देखील मोठ्या प्रमाणात ह्या शाळा वगैरे सुरू केलेल्या आहेत. ठीक आहे. हे तुम्ही समजा इंटरनेटवरती, गुगलवरती सर्च केलं, अमेरिकन मराठी मिशनचा एक जुना रिपोर्ट भेटतो. 1830-40च्या कुठल्या तरी दशकातला एक रिपोर्ट आहे, अवेलेबल होतो. इवन अमेझॉनवरती भेटतो आणि फ्री PDF देखील आहे. त्यात तुम्ही जर बघितलं तर ते कशा पद्धतीने मिशनरींचे कार्य चालत आहेत, छोटे छोटे जे सेंटर्स आहेत तिथे कुठल्या अडचणी येत आहेत, लोक कसं मिशनरींचं कार्य कसं चालतं आहे, कशा पद्धतीने प्रचार करत आहेत, आणि लिस्ट तुम्हाला मिळेल की कोण कोण इथले मराठी लोक त्या मिशनमध्ये काम करत आहे आणि त्यांनी किती लोकांना बाप्टिसाइज्ड केलं आहे किंवा कन्व्हर्ट केलेलं आहे, याची सगळी लिस्ट आहे. मग ते अहमदनगरचा इश्यू काय आहे, कुठे कुठे शाळा चालू आहेत आपल्या, आणि कुणी विरोध केला आहे, आपल्या कन्व्हर्जनला विरोध कुणी केला आहे आणि तो काय केलेला आहे वगैरे. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणून ते तुम्ही एखादा रिपोर्ट वगैरे बघू शकता. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूयात. तिसरा जो प्रश्न आहे, व्यक्तीचं वर्णन दिलेलं आहे आणि आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे. कोणाचं वर्णन केलेलं आहे? हे पुण्यातील निष्णात शल्यविशारद व समाजसुधारक होते. म्हणजे काय? स्पेशलिस्ट सर्जन होते आणि सोशल रिफॉर्मर देखील होते. शेतकरी मासिक काढलं त्यांनी. बघा, ही इथं मोठा हिंट आहे आपल्याला किंवा क्लू आहे. शेतकरी मासिक काढलं. सत्यशोधक समाजाचे काही काळ अध्यक्ष देखील होते. ते कोण आहेत? विश्राम घोले. इथं घुले झाले, घोले पाहिजे. विश्राम घोले हे
शेतकरी मासिक काढलं ना, हे हिंड आहे याच्यामध्ये विश्राम घोलेंचं, ठीक आहे. आणि म्हणजे ब्रिटिशांच्या काळात हे फार मोठे शल्यविशारद होऊन गेले. 1857चा जो उठाव झाला त्याच्यामध्ये जे जखमी सैनिक होते ना, त्यात देखील त्या जखमी सैनिकांची त्यांनी मलमपट्टी वगैरे करण्याचे कामं केले होते 1857च्या उठावामध्ये देखील. आणि ब्रिटिशांनी रावबहादूर पदवी देखील दिली होती आणि मोठं कार्य आहे त्यांचं तसं बघितलं तर. आणि जेव्हा 1875ला भारतात मोठा दुष्काळ पडला आणि ह्या दुष्काळानंतर त्यांनी जे त्यांचं कार्य जे आहे तर त्यांचं कार्यक्षेत्र हे शेती बनलं किंवा शेती प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न. आणि मग त्यांनी ते पुढे शेतकरी मासिक, नंतर जी चळवळ आहे शेतकरी मासिक त्यांनी नंतर सुरू केलेलं आहे. सत्यशोधक समाजामध्ये देखील त्यांनी कार्य केलेले, अध्यक्षच होते, ठीक आहे, विश्राम घोले. तिसरा प्रश्न आपण, चौथा प्रश्न आहे आपल्याकडे, हिंदुस्थानच्या जमा खर्चाची तपासणी करण्यासाठी 1896मध्ये वेल्बी कमिशन नेमले. या कमिशनसमोर कोणी साक्ष दिली? आता बघा, कधी काय होतं, प्रश्नात देखील आपल्याला प्रश्न मिळतो. उदाहरणार्थ वेल्बी कमिशन कधी नेमले गेले तर 1896. वेल्बी कमिशन कशासाठी नेमले गेले तर हिंदुस्थानच्या जमा खर्चाची तपासणी करणे यासाठी नेमले गेले. तर या वेल्बी कमिशनच्या समोर कोणी साक्ष दिली हा प्रश्न आहे आपल्याला. सुरेंद्रनाथ, 11वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात देखील तुम्हाला याचं उत्तर मिळू शकतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे, येस, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहे. सुब्रमण्यम अय्यर आहे. आता राहतो प्रश्न रानडे आणि वॉटशा यांचा, ठीक आहे. आता समजा आपल्याला लॉजिक लावायचं आहे किंवा आपल्याला माहीत नाही आहे किंवा पर्टिक्युलरली आपल्याला माहीत नाही. आता बघा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि सुब्रमण्यम अय्यर सर्वांना माहिती आहे, समजा हे दोन तर आहेच आहे. मग ह्या दोघांचा समजा प्रश्न राहिला, रानडे घ्यायचं का, म्हणजे सी ऑर डी. आता ह्या दोघांमध्ये प्रश्न आहे आपल्याला, ठीक आहे. तर बघा, एक गोष्ट आहे, म्हणजे जे सरकारी सेवेतले जे नोकर होते किंवा सरकारी नोकर जे होते, सिव्हिल सर्वंट जे होते किंवा सिव्हिल सर्वंट म्हणण्यापेक्षा सरकारी नोकरीतले जे लोक होते त्यांना ह्या कमिशनसमोर साक्ष देता येत नव्हती. त्याच्यामुळे रानडे, न्यायमूर्ती रानडे म्हणजे काय, ब्रिटिशांच्या न्यायिक सेवेमध्ये कार्यरत आहेत म्हणून न्यायमूर्ती रानडे जे आहेत ते ह्या कमिशनसमोर साक्ष देऊ शकत नाही आहेत. सी ऑप्शन जो आहे ना तो काढून टाका. हा इथे एक गेला, हा एक गेला, राहतात आपल्याकडे दोनच. आणि मग दिनशा वॉशा देखील आहेत, ठीक आहे. जे न्यायमूर्ती रानडे असतील, त्यानंतर आपले जे सार्वजनिक काका होते जी.व्ही. गवा जोशी, जी.व्ही. जोशी, गणेश वासुदेव जोशी, यांना देखील द्यायची होती, परंतु हे देखील सरकारी सेवेत असल्यामुळे यांनी साक्ष दिली नव्हती, ठीक आहे. मग अजून कोण होतं, म्हणजे बॅनर्जी बघितलं आपण, सुरेंद्र बॅनर्जी बघितलं, दिनशा वॉशा आहेत, सुब्रमण्यम अय्यर आहे. अजून कोण आहे, महत्त्वाचे दोन व्यक्ती राहिल्यात. एक तर काय, दादाभाई नौरोजी आहे, दादाभाई, भारताचे पितामह ज्यांना म्हटलं तर दादाभाई नौरोजी आहे. आणि गोखले देखील आहेत, ठीक आहे, गोपाळकृष्ण गोखले. तर हे देखील आहे, म्हणजे गोखले, नौरोजी, बॅनर्जी, अय्यर, वॉशा, ठीक आहे. हे लिस्ट लक्षातच ठेवा की कोणी वेल्बी कमिशनच्या समोर साक्ष दिलेली आहे, ठीक आहे. चौथा प्रश्न आपण बघितला. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पाचवा प्रश्न आपण डिस्कस करूयात. आपल्याला काय दिलेलं आहे की काही व्यक्तींची नावं दिलेली आहेत आणि इकडे त्यांचं कार्यक्षेत्र म्हणा किंवा हे गावांची नावं जी येते, एरिया, उद्देश, ठीक आहे. सो आपल्याला दिलेलं आहे हे आयोग आहेत आणि त्याचा उद्देश किंवा त्यांचं कार्यक्षेत्र काय आहे साधारण आपल्याला ते दिलेलं दिसतं इथं. दादासाहेब गायकवाड आहे, माणिक बंडोजी इंगळे आहे, अनुताई वाघ आहे, नाग गोरे आहेत, ठीक आहे. हे चार आपल्याला इकडे दिले, इकडे चार दिलेले. समजा तुम्हाला यातला एखादा माहीत असेल, काय माहीत असेल की उदाहरणार्थ इंगळे जे आहेत किंवा गायकवाड, लेटेस्ट से की आपल्याला गायकवाड जे आहेत ते कुठे होते, तर समजा आपल्याला यातले एक जरी माहीत असेल की दादासाहेब गायकवाड यांचं कार्यक्षेत्र समजा नाशिकच्या आसपास आहे, नाशिक, तर त्यावरून आपल्याला काय उत्तर जमू शकतं का, म्हणजे एचं जे आहे पर्याय 3 असलेलं एकच पर्याय, तसा पण आपल्याला 3 असलेला एकच पर्याय भेटतो, पर्याय क्रमांक 2 जो आहे तो, ठीक आहे. इंगळे आहे जे येवला किंवा नाशिकच्या जवळचा येवला. त्यानंतर अनुताई वाघ जे आहे त्यांचं काय, साधारण पुण्याच्या आसपासचा प्रदेश, ठीक आहे. त्यांचं पुस्तक कुठलं गाजलेलं, कोसबाडच्या टेकडीवरून. आणि त्याच्यानंतर नागगोरे जे आहे ते नागगोरे देवगड, रत्नागिरी, ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या जोड्या लावायला आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर होतं त्याचं. 6वा जो प्रश्न आहे तो, टिंबटिंब यांनी म्हणजे कुणी जपानमध्ये जाऊन विद्या शिकून आले, बॉम्बची विद्या शिकून आले, बॉम्ब कसा बनवायचा ही विद्या शिकून आले आणि मुंबईमध्ये बॉम्बचा कारखाना सुरू केलेला आहे. आता इथे काय वाटेल आपल्याला, एक तर बापट वाटेल किंवा खानखोजी वाटेल, राईट, कारण ही नावं बॉम्बच्या रिलेटेड आपण वाचलेली आहेत. सेनापती बापट असेल किंवा खानखोजी जे आहेत.
उत्तर आहे गोविंद पोतदार. ठीक आहे, गोविंद पोतदार जे आहेत जपानला गेले, बॉम्ब कसा बनवायचा शिकून आले, मुंबईमध्ये बॉम्बचा कारखाना सुरू केलेला. गोविंद पोतदार कुठले होते बेसिकली? गोविंद पोतदार हे सोलापूरचे होते, सोलापूर. ठीक आहे, आणि मुंबईला जर म्हटलं तर मुंबईला माहीम येथे हा बॉम्बचा कारखाना सुरू केला होता त्यांनी. ठीक आहे, क्रांतिकारक चळवळी ज्या आहेत त्याच्यावरती हा प्रश्न आपल्याला दिसतोय. 7वा जो प्रश्न आहे, योग्य व्यक्ती ओळखा. म्हणजे व्यक्तीचं वर्णन आहे आणि आपल्याला व्यक्ती ओळखायची आहे. ठीक आहे, सत्यशोधक समाजाचे वकील होते. म्हणजे व्यक्ती सत्यशोधक समाजाशी रिलेटेड आहे किंवा निगडित आहे. त्यानंतर बाळाजी उस्साजी ठोंबरे पाटील विरुद्ध ग्राम जोशी खटल्याचे त्यांनी वकीलपत्र घेतले. बेसिकली वकील माणूस आहे, मोठा वकील असायला पाहिजे हा कोणीतरी. आणि एक ग्राम जोशी खटला जो आहे त्याचं त्यांनी वकीलपत्र घेतलेलं आहे. उरवणे आहे, सायबू आहे, लिंगू, हे लिंबू झाले, लिंगू पाहिजे, लिंगू, आणि नारायण मेघाजी लोखंडे. काय उत्तर आहे? तर हे आहे पोलासनी राजन्ना लिंगू. फुलेंचे सहकारी आहेत, म्हणजे मोठा दबदबा देखील आहे आणि खूप चांगले जवळचे सहकारी आहे फुलेंचे. ठीक आहे, सत्यशोधक समाजाचं जे ट्रेझरर जे आहेत ना, कोषाध्यक्ष देखील होते, ते काही काळ कोषाध्यक्ष होते. ठीक आहे, पोलासनी राजन्ना लिंगू. लक्षात ठेवा की वकील होते हे जर लक्षात राहिलं की लिंगू जे आहे हे वकील होते, लिंगू, तर मग आपल्याला समजा याच्या रिलेटेड एखादा प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर शोधायला किंवा सापडायला सोपं जाईल. पुढचा प्रश्न बघा, मॉडर्न इंडियाच्या आपल्या काही सामाजिक धार्मिक सुधारणाच्या चळवळी आहे त्याच्यावरती आपल्याला एक प्रश्न आहे. काय आहे बघा, हाजी शरीयत उल्ला आहे, ते शरीयतुल्ला किंवा शरीयतुल्ला, व दादू मिया निया झाले, ते दादू म पाहिजे तिथं, दादू मिया यांनी कोणत्या चळवळ आहे जमीनदार विरोधात जमीन कसणाऱ्यांना मदत केली. म्हणजे थोडक्यात जमीनदारांच्या विरोधातली एक चळवळ आहे हाजी शरीयतुल्ला दादू मिया. ठीक आहे, तर ही कुठली चळवळ आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. समजा आपण मॉडर्न इंडियामधले हा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी, त्यातही समजा मुस्लिम चळवळी जर बघितली असेल तर आपल्याला दिसेल वहाबी आंदोलन हे कट्टरतावादी आंदोलन होतं, धार्मिक आंदोलन होतं, बरोबर ना. देवबंद चळवळ ही उत्तर प्रदेशमध्ये होती, आणि हे जे आहे हाजी शरीयतुल्ला किंवा हे जे आहे ते साधारण आपल्याला बंगालच्या इकडे दिसते. तर हे उत्तर काय आहे, चळवळ कुठली, तर फरियादी चळवळ जे आहे ते उत्तर आहे. हाजी शरीयतुल्ला दादू मियांवरती 2019च्या मेन्सला देखील प्रश्न विचारलेला आहे. 2019 मेन्स प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, एक्सपेक्टेडच एरिया आहेत हे सगळे, हाजी शरीयतुल्ला आणि दादू मिया. फरियादी चळवळ आहे. फरियादी चळवळ कधी सुरू झाली ती साधारण 1804च्या आसपास, किंवा आपल्याला लक्षात ठेवायला आपण असं म्हणूयात 1800च्या आसपास ही फरियादी चळवळ सुरू झाली होती. बेसिकली कशासाठी सुरू झाली होती, एकतर पहिल्यांदा ही धार्मिक सुधारणा चळवळ होती, म्हणजे बंगालमध्ये सुरू झालेली आहे ही चळवळ. आणि बंगालमध्ये जे मुस्लिम आहे त्या मुस्लिमांमध्ये धार्मिक सुधारणा म्हणून, म्हणजे धर्माला शुद्ध करणे, धार्मिक शुद्धी असेल किंवा मुस्लिम समाजातल्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत ह्या मोडून काढण्यासाठी ही चळवळ सुरू झालेली आहे. ठीक आहे, चळवळ. आणि ही चळवळ म्हणजे सुरुवातीला धार्मिक चळवळ होती आणि नंतर ह्या चळवळीचं स्वरूप जे आहे ते थोडंसं सामाजिक आणि राजकीय झालेलं आहे. सामाजिक प्लस राजकीय असं स्वरूप ह्या चळवळीच्या नंतर आपल्याला झालेलं दिसतंय. ठीक आहे, फरियादी चळवळ इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. 9वा प्रश्न आपण बघूयात. भाऊ महाजन यांच्यावरती प्रश्न आहे. यांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे चालवली? आपल्याला ऑप्शन काय दिले बघा, प्रभाकर दिलेला आहे, त्यानंतर धूमकेतू दिलेला आहे, क मध्ये आपल्याला सी मध्ये काय दिलेलं आहे, ज्ञानोदय दिलेलं आहे, आणि ज्ञानदर्शक. ठीक आहे, आता बघा ज्ञानोदय जर समजा आपल्याला माहीत असेल की हे मिशनऱ्यांचं वृत्तपत्र होतं, ख्रिश्चन मिशनऱ्यांचं हे वृत्तपत्र होतं. ज्ञानोदय कोणी सुरू केलं होतं, मगाशी आपण जे बघितलं अहमदनगर येथील अमेरिकन मराठी मिशन जे आहे ना, तर त्यांनी हे ज्ञानोदय सुरू केलं होतं. ज्ञानोदयाची स्पेशालिटी किंवा खासियत काय किंवा काय वैशिष्ट्य ज्ञानोदयाचं, एकतर आशिया खंडाचा पहिला त्यांनी नकाशा छापला, आशिया खंडाचा नकाशा त्यांनी छापलेला आहे. दुसरी गोष्ट, ज्ञानोदयमधून जी काही पहिली रेल्वे आली त्या रेल्वेचं वर्णन केलं होतं. एक त्यावेळेस आर्टिकल लिहिलं गेलेलं आहे की चाक्या म्हसोबा त्याला म्हटलेलं आहे, चाक्या म्हसोबा ह्या रेल्वेला त्यांनी म्हटलं आहे. कारण रेल्वे जी ती म्हसोबासारखी आकराळ विकराळ दिसते, परंतु हा म्हसोबा जो आहे तो रेड्यावर बसलेला नाही आहे तर चाकावरती बसलेला आहे.
ज्ञानोदय महत्त्वाचं वृत्तपत्र आहे आपल्या वृत्तपत्र जो टॉपिक आहे त्याच्यामधलं. ज्ञानोदय जरी काढलं तरी आपल्याला उत्तराकडे जाता येते. समजा हा सी पर्याय आपण खोडून टाकला, सी काढला, तर 2 ऑप्शन आपले इथेच एलिमिनेट होतात. ए बी आणि डी, ए बी डी राहते. ठीक आहे, प्रभाकर आहेच आहे याचा अर्थ, धूमकेतू देखील याचा अर्थ आहे, आणि ज्ञानदर्शक आहे का नाही हा फक्त एवढा प्रश्न राहतो. समजा आपल्याला माहीत नसेल तर 50-50% चान्सेस आहेत बघा, म्हणजे चुकण्याचे आणि बरोबर येण्याचे. हे 2 तर बरोबर आहे, ए आणि बी असणारच आहे कारण सी नाही आहे म्हणून. म्हणजे एक तर हा पर्याय असेल किंवा हा पर्याय असेल. ठीक आहे, तर कुठला पर्याय बरोबर आहे? चौथा. ज्ञानदर्शक देखील भाऊ महाजन यांनी जे आहे ते चालवलेलं आहे. सगळ्यात सुरुवात त्यांची जी झालेली आहे ती प्रभाकरने झालेली. साधारण 1840ला प्रभाकर सुरू झालेलं दिसते. त्यानंतर त्याने धूमकेतू साधारण 10वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. आपल्याला सभा किंवा संघटना दिलेल्या आहेत एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे फाउंडर्स कोण आहेत त्यांची नावं दिलेली. ज्ञानप्रसारक सभा, दख्खनी प्रांतस्य मंडळी, ईस्ट इंडिया असोसिएशन आणि लंडन इंडियन सोसायटी. आता ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला फाइंड करताना एखादी फॅक्ट जर आपल्याला माहीत असेल किंवा आपण जुन्या प्रश्नांचा अभ्यास केला असेल तर हे विचारून झालेले त्यातले काही. उदाहरणार्थ ईस्ट इंडिया असोसिएशन विचारलेली आहे, लंडन इंडिया सोसायटी ही देखील विचारलेली आहे. ह्या दोन्हींपैकी समजा आपल्याला एखादं माहीत असेल तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता येते. ठीक आहे, उदाहरणार्थ समजा आपण म्हटलं असं की लंडन इंडिया सोसायटी जी आहे ती दादाभाई नौरोजींनी सुरू केली होती. समजा ही फॅक्ट आपल्याला माहीत असेल तर आपण काय करू शकतो बघा, डीची जोडी काय? 1 असावी. डीची जोडी 1, समजा उदाहरणार्थ 2 हा पर्याय आपल्याला भेटतोय. किंवा आपल्याला हे माहीत नाही आहे, लंडन इंडिया सोसायटी जी ती माहीत नाही, ईस्ट इंडिया असोसिएशन समजा ही आपल्याला माहीत जर असेल, ईस्ट इंडिया असोसिएशन, तर ही कुणी सुरू केली होती? भाऊ दाजी लाड यांनी. म्हणजे सीचं पर्याय क्रमांक समजा 2 कुठे आहे का? तर साधारण मग बघा कुठले पर्याय भेटतात आपल्याला, एक तर हा भेटतो 2 आणि 3. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला उत्तर शोधणं गरजेचं आहे. म्हणजे जर 2 आणि 3 असेल तर याच्यावरती पूर्ण काट आपण मारू शकतो 1 आणि 4 वरती, आणि मग ह्या 2 आणि 3 वरतीच आपण इथं डिस्कस किंवा आपण याच्यावरती फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, सो उत्तराचा पर्याय क्रमांक 2च आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन जी आहे ती भाऊ दाजी लाड यांनी सुरू केली आहे. लंडन इंडियन सोसायटी दादाभाई नौरोजी यांनी सुरू केलेली आहे. आता ही जी ज्ञानप्रसारक सभा जी आहे ना तर ही 1848ला सुरू झालेली आहे, 1848ला. आणि कोण लोक होते याच्यामध्ये सुरू करताना किंवा काय करताना? मामा परमानंद आहे त्याच्यामध्ये, मोठं नाव आहे. इवन त्याच्यामध्ये देखील भाऊ दाजी लाड यांचा सहभाग होता, विश्वनाथ मंडलिक होते. ठीक आहे, दख्खनी प्रांतस्य मंडळी ही जी सभा आहे ही बघा, आता ही नवीन फॅक्ट आहे इथं, ही साधारणपणे आपल्याला जास्त पुस्तकांमध्ये दिसत नाही आपल्याला. दख्खनी प्रांतस्य मंडळी, तर ही 1852ला पुण्यात सुरू झाली होती. पुण्यात, दख्खन म्हटलं की साधारण पुणे वगैरे हे लक्षात आलंच पाहिजे आपल्याला. 1852 ही पुण्यामध्ये सुरू झालेली पहिली राजकीय संघटना आहे. तिथली पुण्यातली पहिली राजकीय संघटना आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पुणे 1852 पुणे 1852 दख्खनी प्रांतस्य मंडळी. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर शोधता येईल. लंडन इंडिया सोसायटी दादाभाई नौरोजी आहे, कधी सुरू केलेली ती? 1860, ही 1860ला आहे. त्यानंतर ईस्ट इंडिया असोसिएशन कधी आहे? 1863. ठीक, दख्खनी प्रांतस्य मंडळी आपण बघितलं 1852, आणि ज्ञानप्रसारक सभा 1848. सो हे आपण बघितलं आहे. अकरावा प्रश्न आपण बघूयात. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखायची आहे आपल्याला. त्याने देशी भाषेच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षणाची व्यापक योजना आखली. ग्रामीण शिक्षण आहे आणि ते कशातून द्यायचे? देशी भाषेतून. भूमिकर, लँड रेव्हेन्यू, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यासाठी शिकलेले लोक तयार करण्याची त्यांची इच्छा होती. ठीक आहे, आता बघा चार्ल्स वूड आहे का? तर आपल्याला वाटेल की हां चार्ल्स वूड असू शकतो. तर हे उत्तर नाही आहे. का नाही आहे? कारण चार्ल्स वूड यांनी काय अशी फक्त ग्रामीण भागाच्या शिक्षणाची व्यवस्था व्यापक योजना तयार केलेली नाही आहे. तर यांनी काय शहरी ग्रामीण, त्यानंतर देशी भाषा, इंग्रजी भाषा कॉम्बिनेशन, हे सगळं आपल्याला चार्ल्स वूडच्या खलित्यामध्ये 1854चा मॅग्ना कार्टा ऑफ इंडियन एज्युकेशन त्याच्यामध्ये दिसते. परंतु इथे स्पेसिफिकली त्या व्यक्तींनी सांगितलेलं आहे, त्या व्यक्तीच्या काय मनात काय आहे की ग्रामीण शिक्षण जे की देशी भाषेतून असेल अशी एक योजना स्कीम तयार करायची. सो चार्ल्स वूड इथे नसणार आहे. विल्यम कॅरी कशा संदर्भात आहे? साधारण मिशनरी ॲक्टिव्हिटीज वगैरे त्याच्या संदर्भात आहे. सो ते योजना तयार करण्याचा त्यांच्याकडे किती अधिकार असेल थोडासा डाऊट आहे.
त्यानंतर हे काय आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग, भूमिकर, म्हणजे इथे गव्हर्नमेंटचीच व्यक्ती पाहिजे प्रॉपर, राईट. विल्यम कॅरी आपल्याला इथं हे देखील आपण काढून टाकणार. आता राहते जेम्स थॉम्सन, लॉर्ड मेकॉले. आता लॉर्ड मेकॉलेचं आपल्याला माहिती आहे की लॉर्ड मेकॉले कधी होता आणि मेकॉलेने काय केलेलं आहे हे सगळं आपल्याला माहिती. आता बघा, लॉर्ड मेकॉलेच्या संदर्भात तुम्ही शिक्षण हे कधी ऐकलेलं आहे का? मेकॉले, ठीक आहे, ऐकलेलं आहे का? येस, ऐकले. काय ऐकले लॉर्ड मेकॉलेचं? 1835ला तो भारतात येतो आहे किंवा 1835ला ते मिनट्स ऑन इंडियन एज्युकेशन आहे आणि मग ते इंग्रजीतून शिक्षण देण्याची जी सगळी पद्धत आहे ती सुरू होती. म्हणजे लॉर्ड मेकॉले हा जो आहे हा अंग्लिसिस्ट होता, म्हणजे इंग्रजी शिक्षणाच्या बाजूचा होता. अंग्लिसिस्ट, जी भारतामध्ये मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली होती, अंग्लिसिस्ट आणि ओरिएंटलिस्ट. तर ओरिएंटलिस्टच्या विरोधात असलेला लॉर्ड मेकॉले, काउन्सिलचा 4था सदस्य, जनरल कमिटी ऑन पब्लिक इन्स्ट्रक्शन त्याचा अध्यक्ष असलेला लॉर्ड मेकॉले इंग्रजी शिक्षणाचा पुरस्कर्ता होता. म्हटल्यावर एकच उत्तर आपल्याकडे राहते, जेम्स थॉम्सन. ठीक आहे. सो आपल्याला जरी माहीत नसेल की याचं उत्तर काय तर आपण इलिमिनेशनने अशा पद्धतीने काढू शकतो. ठीक आहे. आणि काही लोकांना माहीत असू शकते जेम्स थॉम्सन, ग्रोवरमध्ये वगैरे दिलेलं आहे हे व्यापक योजना, जेम्स थॉम्सन आहे त्याचं उत्तर. बऱ्याच पुस्तकांमध्ये याचं उत्तर आपल्याला भेटते. जेम्स थॉम्सन काय आहे, हे विदेश सचिव होते, भारत सरकारमध्ये विदेश सचिव. ठीक आहे. 1840 ते 50 साधारणपणे हा त्यांचा काळ होता विदेश सचिवचा. 12वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलं आहे? ठीक आहे. बघा, बराहीजवळ अहमदियांनी अहमदी आंदोलनाचे सिद्धांत मांडले. ते स्वतःला इस्लामचा मसिहा समजत. नंतर ते स्वतःला श्रीकृष्ण व येशू ख्रिस्ताचा अवतार समजू लागले. ठीक आहे. कोण आहे हे? तर जे आपल्याला सोशो रिलिजियस रिफॉर्म जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला मुस्लिम रिफॉर्म जे आहे तर त्यातला हा प्रश्न आहे, मिर्झा गुलाब अहमद. ठीक आहे. मिर्झा गुलाब अहमद. आता जे काही आता यांचं कार्य काय आहे, बेसिकली कार्य काय मिर्झा गुलाब अहमद. ठीक आहे. तर आर्य समाज जो आहे, आर्य समाज भारतामध्ये ॲक्टिव्ह आहे. बघा, नॉर्थमध्ये शुद्धी मूवमेंट वगैरे चालू आहे. आर्य समाज असेल किंवा ख्रिश्चन मिशनरी जे असतील यांनी जी धर्मांतरं चालवली आहे किंवा इव्हन आर्य समाज काय करतायत की शुद्धी चळवळ म्हणजे काय की परधर्मात गेलेल्या लोकांना परत एकदा वैदिक धर्म किंवा हिंदू धर्म याच्यामध्ये एंट्री देण्याचं काम आर्य समाज करतो. तर यांच्या धर्मांतराच्या कार्याला विरोध केला आहे कोणी? मिर्झा गुलाब अहमद. ठीक आहे. आणि इवन आपल्याला जे नाव माहिती आहे, सर सय्यद अहमद खान नाव आपल्याला माहिती आहे. सर सय्यद अहमद खान म्हणजे अलीगड मुस्लिम चळवळ जे आहे ती 1875ला मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलेले. तर त्यांची चळवळ जी ना ती जरा पाश्चिमात्य गोष्टींकडे झुकणारी होती. म्हणजे याला वेस्टर्न सगळं एज्युकेशन जे आहे किंवा विचारधारा आहे त्याला जोडून असणारी ही चळवळ होती. तर ह्या चळवळीला देखील त्यांनी विरोध केलेला आहे. कोणी? मिर्झा गुलाब अहमद. ठीक आहे. अहमदी आंदोलन जे झालं होतं, अहमदी आंदोलन, तर त्यांचं समर्थन जे आहे ते अहमदी आंदोलनाच्या संदर्भातलं. 13वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे? यांचा जन्म भंडारा जिल्ह्यात एका सधन कुटुंबात झालेला आहे. त्यांनी गोंदिया जिल्ह्यात पहिली मुलींची शाळा काढली. बघा, हिंट आपल्याला इथं भेटतीये. त्यानंतर विटाळ विध्वंसक या साप्ताहिकून त्यांनी अस्पृश्यांच्या अत्याचाराला वाचा फोडली. विटाळ विध्वंसक साप्ताहिक जे आहे त्याच्याशी रिलेटेड अस्पृश्यांना स्थानिक स्वराज्य संस्थात प्रतिनिधित्व मिळावे असा ठराव त्यांनी परिषदेत मांडला. आता गोपाळबाबा वलंकर वाटेल कारण विटाळ विध्वंसक आहे, परंतु प्रश्नात असं नाही म्हटलं की विटाळ विध्वंसक साप्ताहिकाची त्यांनी स्थापना केली असं नाही, त्याच्यामध्ये त्यांचं लिखाण आहे. ठीक आहे. आणि बनसोडे म्हणावं तर मग ते इकडे नाही आहेत आपल्याला, त्यांचं ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये ह्या सेक्टरमध्ये त्यांचं काम आपल्याला दिसत नाही आहे. ठीक आहे. मग काय राहते? उदाहरणार्थ आपल्याला समजा इलिमिनेट केलं तर काय राहते? कालीचरण नंदागावली किंवा गवळी असंही काही ठिकाणी नाव येतं, कालीचरण नंदागवळी. ठीक आहे. म्हणजे विदर्भामध्ये जे आंबेडकर पूर्व चळवळ जी आहे ना, आंबेडकर पूर्व चळवळ विदर्भातली. ठीक आहे. त्यातली महत्त्वाची हे व्यक्ती आहे. त्यानंतर जे मध्य प्रांत जो आहे, सेंट्रल प्रोव्हिन्स आहे. ठीक आहे. तर ते सेंट्रल प्रोव्हिन्सवरती देखील
गव्हर्नरने त्यांना नियुक्त केलं होतं अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून. मग त्यांनी तर तिथं हा ठराव मांडलेला. सेंट्रल प्रोव्हिन्सवरती त्यांचं काम आहे. सेंट्रल प्रोव्हिन्स किंवा वऱ्हाड प्रांत, मध्य प्रांत वऱ्हाड प्रांत असं जे कॉम्बिनेशन आहे ते तिथे त्यांनी ठराव देखील मांडलेला आहे. ठीक आहे. कालीचरण नंदागवळी नाव लक्षात राहू द्या, इम्पॉर्टंट आहे, कारण आंबेडकर पूर्व चळवळीवरती देखील आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत आत्तापर्यंत. 14वा प्रश्न आपण बघूया. हे जरा चुकून झालेलं आहे. ताराबाई शिंदे यांच्याविषयी कोणते वाक्य बरोबर नाही ते ओळखा. ताराबाई शिंदेंचं आपल्याला दिलं. त्यांच्या विचारांवरती महात्मा फुलेंचा प्रभाव होता. प्रश्न काय विचारलेला आहे? वाक्य बरोबर नाही ते आपल्याला विचारलेले. ए स्टेटमेंट काय? त्यांच्या विचारांवरती महात्मा फुलेंचा प्रभाव होता. सत्यशोधक चळवळीच्या पुढील वाटचालीत त्यांचा उल्लेख अग्रक्रम दर्जाच्या सत्यशोधक कार्यकर्त्यांमध्ये आढळतो. म्हणजे पहिल्या फळीतले ज्यांना आपण म्हणतो कार्यकर्ता जे होते ते, त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला का? ठीक आहे. आता आपल्याला विचारले बरोबर नाही हे ओळखायला विचारलेलं आहे. स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला आहे का त्यांनी? येस, त्यांनी लिहिलेला आहे. मग त्याच्यानंतर म्हणजे हे जर स्टेटमेंट बरोबर आहे, सी बरोबर आहे, मग उत्तरामध्ये सी येईल का? नाही येणार. बरोबर ना? बरोबर नाही विचारलेले, तर काय बरोबर नाही आहे? महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव होता का? हो, होताच, 100%. सत्यशोधक चळवळीचा फक्त काय आहे की सत्यशोधक चळवळीच्या अग्रक्रम दर्जाचे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख कुठे आढळत नाही. ठीक आहे. म्हणजे प्रभाव वगैरे आहे, परंतु पहिल्या फळीतल्या ज्याला आपण म्हणतो ना कार्यकर्ते, तर ते तसं नाही आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. बी बरोबर नाही आहे. आपल्याला विचारलं बरोबर काय नाही आहे ते आपण बघितलं. 15वा प्रश्न बघा. आपल्याला परत व्यक्ती ओळखायचे आहे. खालील वर्णावरून योग्य पर्याय निवडा. विनोदी लेखक होते. कोण आहे बघा, लगेच विचार करा. विनोदी लेखक कोण आहे आपल्याला माहीत पाहिजे. बाळकराम या नावाने विनोदी लिखाण करीत ते. वाघवैजयंती हा त्यांचा काव्यसंग्रह आहे. एकच प्याला फार गाजलं बघा. एवढं जरी माहीत असेल आपल्याला एकच प्यारा, तरी आपल्याला याचं उत्तर जमेल. गडकरींचं नाटक आहे एकच प्याला. राम गणेश गडकरी मराठीमधले फार मोठे नाटककार आणि अतिशय कमी वयातच त्यांचं निधन झालं, परंतु फार मोठं कार्य त्यांचं आहे. मग राम गणेश गडकरी हे कुठल्या नावाने लिखाण करायचे हे देखील आपल्याला माहीत पाहिजे. विंदा करंदीकर. आता हे विंदा करंदीकर नाव तर सरळ आहे, म्हणजे हे काय नसणार आहे. राम गणेश गडकरी आणि विंदा करंदीकर हे वेगळे आहेत. म्हणजे एकतरी हे कुठलं तरी एखादं नाव जे आहे ते घेऊन त्यांनी लेखन केलेलं असेल. कुठलं आहे? कुसुमाग्रज माहिती आहे आपल्याला. कुसुमाग्रज नाही, गोविंदाग्रज आहे त्यांचं नाव. ठीक आहे, गोविंदाग्रज आहे. बाळकराम नावाने विनोदी लेखन आहे. आणि एकच प्याला, वाघवैजयंती विनोदी लेखक होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. नवसारी नावाचं जे गाव आहे, नवसारी, गुजरातमध्ये नवसारी. ठीक आहे. दांडी यात्रा जी आहे त्या दांडी यात्रेच्या वेळेस येतं बघा, नवसारीजवळ ते दांडी गाव होतं. पुढचा प्रश्न आपण डिस्कस करूयात. 16वा प्रश्न. खालील घटना कालानुक्रमे लिहा. 16वा प्रश्न आहे आपल्याला घटनांचा कालानुक्रम विचारलेला आहे. भारतीय वृत्तपत्र कायदा, फौजदारी सुधारणा कायदा, विद्रोही सभा कायदा, त्यानंतर भारत संरक्षण कायदा. साधारणपणे आपल्याला असं विचारलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये साधारणपणे काय माहीत पाहिजे, तर यांची इयर्स माहीत पाहिजे. कधीच आहे वृत्तपत्र कायदा साधारणपणे, तर 1910 आपण असं लिहू शकतो इथे, 1910चा आहे हा. त्याच्यानंतर विद्रोही सभा कायदा जो आहे तो कधीचा आहे? हा विद्रोही सभा कायदा 1911चा आहे. फौजदारी सुधारणा कायदा जो आहे हा आहे 1913चा. आणि भारत संरक्षण कायदा 1915चा. ठीक आहे. आता हे जे कायदे आहेत ना, 3 कायदे, हे काय आहे की सगळं पहिले महायुद्ध चालू आहे आणि भारतीयांवरती आता कंट्रोल ठेवायचा, म्हणून हे सगळं ब्रिटिशांचा हा खटाटोप आहे. ठीक आहे. आता याच्यामधले विद्रोही सभा कायदा म्हणजे काय? सेडिशियस मीटिंग ॲक्ट वगैरे आहे ते. ठीक आहे. त्यानंतर फौजदारी सुधारणा कायदा 1913लाच झालेला आहे. भारत संरक्षण कायदा, ठीक आहे, तर 1915चा. हा कायदा लक्षात ठेवा, म्हणजे याच्या रेफरन्सने समजा प्रश्न आला आपल्याला फायनलमध्ये, तर याच्या रेफरन्सने आपण बाकीचे प्रश्न सॉल्व करू शकतो. याचं पर्याय क्रमांक 3 आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे याचं. 16 प्रश्न बघितले आपण. 17वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. पराकोटीच्या त्यागाने गांधीजींनी भारताचे मन जिंकले आहे. सूर्यग्रहणाची कृष्णछाया जगावर पसरावी तशी त्यांच्या आमरण उपोषणाच्या वार्तेने सर्व देशभर अतीव दुःखाची छाया पसरलेली आहे. आणि हे वाक्य कुणी असं म्हटलेलं आहे
कुणी म्हटलेलं विचारलेलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर जे आहे हे उत्तर आहे. कधीचं हे साधारण गांधींनी एवढं उपोषण केलेलं, जो जातीय निवाडा जो झाला होता, ठीक आहे, जातीय निवाडा झाला आणि मग गांधीजींनी त्यावेळेस गांधीजी तुरुंगात होते, कारण काय की CDM जे आहे आपले सिव्हिल डिसओबिडियन्स मुवमेंट, सविनय कायदेभंग चळवळ चालू होती आणि त्यातच तो कम्युनल अवॉर्ड रॅमसे मॅकडोनाल्डने जो जाहीर केला होता अस्पृश्यांसाठी, किंवा त्याला जातीय अवॉर्ड म्हणतात, आणि गांधीजींनी त्याला विरोध केला होता. त्यावेळी गांधीजी जे आहे ते तुरुंगातच होते आणि तुरुंगातच त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता त्या अवॉर्डच्या विरोधात. आणि मग त्यावेळेस हे रवींद्रनाथ टागोरांचं स्टेटमेंट आलेलं होतं. ठीक आहे. 17 प्रश्न बघितले आपण. 18वा प्रश्न आपण डिस्कस करूया. इसवी सन इथे 1900 म्हणजे 19 राहिले. 1944 लालबावटा कलापथक स्थापन करण्यात कोणाचा पुढाकार नव्हता विचारलेला आपल्याला. लक्षात घ्या, नव्हता. आता अण्णाभाऊ साठे, ऑप्शन काय बघा, अण्णाभाऊ साठे आहे, अमर शेख आहे, शाहीर गव्हाणकर आहे, त्यानंतर SS मिरजकर हे आहे. ठीक आहे. कोणाचा नव्हता? आता बघा, हे लालबावटा कलापथक समजा तुम्ही कधी नाव ऐकलं असेल किंवा काहींना माहीत असेल, अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख हे दोघं तर आहे, फिक्स आहे हे. राजो प्रश्न ह्या दोघांचा, शाहीर गव्हाणकर आणि मिरजकर. तर मिरजकर नव्हते, डी काढून टाका, डी फक्त म्हणजे हे नव्हते, बाकीचे सगळे होते. ठीक आहे. लालबावटा जे कलापथक 1944 असे आपल्याला विचारू शकतात की 1944ला किंवा लालबावटा पथक कधी सुरू झालेलं आहे 1944, किंवा अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांनी कुठलं पथक सुरू केलेलं आहे 1944 साली. 19वा प्रश्न बघा, विसंगत संघटना ओळखायची. डेक्कन रयत समाज आहे, मराठा राष्ट्रीय संघ म्हणजे बघा कुठल्या तरी मराठा लीडर्सच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, त्यानंतर ऑल इंडिया मराठा लीग. आता बघा याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, ह्या ज्या समाज संघटना ज्या आहेत ना, डेक्कन रयत समाज असेल, मराठा राष्ट्रीय संघ असेल, ऑल इंडिया मराठा लीग आहे, तर हे ब्राह्मणेतर चळवळीतल्या संघटना आहे. ब्राह्मणेतर चळवळीमधल्या त्या ब्राह्मणेतर या नावातूनच आपल्याला कळलं की मराठा संघटना किंवा मराठा संघटनांपेक्षा ह्यावेळेचा प्रचलित शब्द जो आहे तो ब्राह्मणेतर आहे. फक्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही ब्राह्मणेतर चळवळीमध्ये नाही आहे. ठीक आहे, कारण DSS फाउंडर्स जे आहे ते ब्राह्मण आहेत थोडक्यात. डेक्कन एज्युकेशन सोसायटी, ठीक आहे, चिपळूणकर, आगरकर, टिळक आणि ही सगळी मंडळी ह्याच्यामध्ये येते. सो आपल्याला याचं उत्तर, किंवा आपल्याला माहीत नाही कोणी फाउंडर कोणी हे माहीत नाही, परंतु आपल्याला एज्युकेशनच्या रिलेटेड जर असेल आणि डेक्कन एज्युकेशन, तर ही नावं आपण वाचलेली असतात. तेच समाजसुधारक किंवा जे एक ठराविक नावं समाजसुधारकांची लिस्ट येते त्यातले हे आहेत. परंतु डेक्कन रयत समाज किंवा मराठा राष्ट्रीय संघ हे ब्राह्मणेतर चळवळीशी रिलेटेड आहे. आपल्याला ब्राह्मणेतर चळवळ, नॉन ब्राह्मण मुवमेंट आपल्याला सिलेबसला पॉईंट दिलेला आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर होतं. 20वा प्रश्न आपण बघूयात. खालील वाक्य कोणाचे आहे? सरकारने देशाचा एक तुरुंग बनवलेला आहे. तुरुंगात जाणे म्हणजे एका मोठ्या कोठडीतून लहान कोठडीत जाणे होय. हे सरकारने देशालाच तुरुंग बनवलं आहे आणि तुम्ही मला काय तुरुंगात टाकताय, किंवा तुरुंगात जायचं म्हणजे काय, एक मोठी कोठडी म्हणजे एका देशातून, देश हीच कोठडी आहे, त्यातून लहान कोठडीत जायचं आहे. हे कोणाचं स्टेटमेंट आहे? टिळकांचं स्टेटमेंट आहे. लोकमान्य टिळकांचं हे स्टेटमेंट आहे. लक्षात असू द्या, माहीत असू द्या. 21वा प्रश्न आपण बघूयात. 1875 स्थापन केलेल्या मेयो कॉलेज अजमेरला जे स्थापन झालेलं ते. ठीक आहे. एक आपल्याला जो पर्याय दिलेले ते आहे ते कोणी स्थापन केलेले, हे काय झाले, जरा प्रिंटिंग मिस्टेक झाली, टायपिंग मिस्टेक. 1875 स्थापन केलेलं मेयो कॉलेज कोणी स्थापन केलेलं आहे? ठीक आहे. तर उत्तर काय असणार याचं? मेयो कॉलेज अजमेर म्हणजे कुठं आलं? राजस्थानमध्ये. आणि राजस्थानमध्ये समजा तुम्हाला माहिती असेल रिचर्ड बोरली किंवा बोरले असं म्हणा, एल पाहिजे, किंवा बोरले किंवा बोरली आहे. मेयो कॉलेज अजमेरला सुरुवात केलेली आहे, ते राजस्थानमध्ये येतं ते. ठीक आहे. त्याचं घोषवाक्य फार फेमस होतं बघा, लेट देअर बी लाईट, लेट देअर बी लाईट, LIGHT, लेट देअर बी लाईट. मेयो कॉलेज आपल्याला हा प्रश्न विचारून झालेला आहे. मेयो कॉलेज आहे, राजकुमार कॉलेज आहे, बरोबर ना. राजकुमार कॉलेज देखील विचारलं, गुजरातमध्ये असलेलं राजकुमार कॉलेज. 21 झाले. 22वा प्रश्न आपण बघूयात. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर नाही? 22वा प्रश्न आपल्याला विचारला आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे शिक्षण 3री पर्यंत झाले होते, कितवीपर्यंत शिकले होते ते विचारलेलं आहे आपल्याला. ठीक आहे, वाक्य बरोबर नाही विचारलं. पंडित नेहरूंनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली आणि सुराज्य हे साप्ताहिक तर गुरुदेव हे मासिक त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी काढलेले आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे का? तर यस, ए स्टेटमेंट बरोबर आहे. ब स्टेटमेंटबद्दल काय आहे बघा, हे चुकीचं आहे स्टेटमेंट. पंडित नेहरूंनी नाही तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना ही पदवी दिलेली, राष्ट्रसंत नावाची पदवी. आणि हे मासिक आहेच बघा, सुराज्य हे साप्ताहिक आहे आणि गुरुदेव हे मासिक आहे. ही नवीन फॅक्ट बघा, तुम्हाला बघायला भेटेल इथं नवीन फॅक्ट. ही नोट डाऊन करून ठेवा, प्रश्न येऊ शकतो अशा पद्धतीचा. ठीक आहे, त्यानंतर 23वा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणत्या गव्हर्नरच्या काळात भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी विदेशात जाण्याची अनुमती मिळाली? कोणत्या गव्हर्नरच्या काळामध्ये आपले भारतीय विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी बाहेर जात आहे, फॉरेनला जात आहे? ठीक आहे, काय पर्याय? बेंटिक आहे, ऑकलंड आहे, त्यानंतर लॉर्ड रिपन आहे, त्यानंतर लॉर्ड कॅनिंग आहे. उत्तर आहे लॉर्ड ऑकलंड. लॉर्ड ऑकलंडच्या काळामध्ये हे वैद्यकीय भारतातली मुलं बाहेर जायला लागली. काय कार्यकाळ कधी? 1836ला सुरू होतो ऑकलंड यांचा काळ आणि 1842ला. 1838ला पहिलं अफगाण युद्ध झाले बघा, फर्स्ट अफगाण युद्ध. अफगाण लॉर्ड ऑकलंड यांच्याच काळात झालेलं पहिलं अफगाण युद्ध जे येते. ठीक आहे, 1838ला. आणि नंतर दुसरं जे झालं साधारण 77-78च्या आसपास दुसरं अफगाण युद्ध जे आहे ते. ठीक आहे, आपल्याला ही युद्धांवरती देखील प्रश्न विचारतात बघा, जसा की 2019च्या मेन्सला प्रश्न काय विचारलेला आहे? पेगू बर्मा जो रिजन आहे तो 1852चा लॉर्ड डलहौसीचा, याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आणि 1885ला देखील आहे परत हे युद्ध, बर्मा वॉर जे आहे ते. 24वा प्रश्न आपण बघूयात. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याविषयी कोणते विधान चुकीचे नाही? कोणते विधान चुकीचे नाही? ख्रिस्ती मिशनऱ्यांनी सुरू केलेल्या धर्मांतर जे सुरू केले, धर्मांतर प्रक्रियेविरुद्ध सर्वप्रथम आवाज उठवला. ठीक आहे, त्यानंतर सुखदायक राज्य प्रकरणी निबंध या छोटेखानी ग्रंथातील त्यांचे विचार मार्क्सच्या विचारांशी जुळतात. ठीक आहे, त्यानंतर काय दिलेले त्यांनी? वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. ठीक आहे, सो आपल्याला विचारले चुकीचे नाही म्हणजे बरोबर काय आहे? चुकीचे नाही म्हणजेच बरोबर विचारलेले. तर हे तीनही स्टेटमेंट बरोबर आहे, सर्व स्टेटमेंट बरोबर आहे. त्यातला हा जो निबंध जो आहे ना, त्यांचा सुखदायक राज्य प्रकरणी निबंध हा इम्पॉर्टंट आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा, येऊ शकतो. ठीक आहे, मिशनऱ्यांच्या विरुद्ध यांनी काम केलेले विष्णुबुवा ब्रह्मचार्यांनी. 25वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. व्यक्ती ओळखा. बालिका शिशु हत्येचा निषेध केलेला आहे. बालिका आणि शिशूचा. भारतात सर्वप्रथम रेल्वेची योजना आखली. रेल्वे योजना म्हटलं की डायरेक्ट आपलं डलहौसीकडे लक्ष जातं. गंगा नदी खोऱ्यात कालवे खोदले. गंगेच्या खोऱ्यात कालवे खोदले आणि शिशु हत्येचा निषेध केला. आता बघा, यातच आपल्याला इथं उत्तर भेटू शकतं जर आपण विचार केला तर. आता लगेच सगळ्यांना वाटेल की लॉर्ड डलहौसी हा असेल, पण काय होतं बघा, जनरली रेल्वे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचं प्लॅनिंग आणि त्याचं सगळं करून ते फायनल होईपर्यंत वेळ जातं. म्हणजे फार कमी शक्यता अशी असेल की रेल्वेची प्लॅनिंग डलहौसीने आखली असेल. ठीक आहे, लॉर्ड डलहौसीने ही प्लॅनिंग आखलेली नाही आहे. प्लॅनिंग जी झाली लॉर्ड हार्डिंग पहिला जो आहे ना, त्याच्या काळामध्ये ही रेल्वेची योजना आखली गेली. त्याच्याच काळात हे कालवे वगैरे खोदलेत, शिशु हत्येचा निषेधही केला. 1848ला लॉर्ड हार्डिंग गेला बघा, म्हणजे साधारण 1844 ते 48 हा लॉर्ड हार्डिंगचा कार्यकाळ आहे. आणि 1848 ते 1856 कोणाचा काळ आहे? हा लॉर्ड डलहौसीचा काळ आहे. ठीक आहे, मग अशी लॉर्ड ऑकलंड आपण बघितलेलं आहे. सो लॉर्ड डलहौसी नाही आहे, तर याचं उत्तर लॉर्ड हार्डिंग आहे. 26वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. सिद्धांत सूत्रपाठ. नवीन फॅक्ट आहे बघा, सिद्धांत सूत्रपाठ या ग्रंथाचे लेखक कोण आहे? ठीक आहे, श्रीधर, चक्रधर, केशवसुरी, रामदास. केशवसुरी या ग्रंथाचे लेखक केशवसुरी आहेत. ठीक आहे, कधीचं आहे ते फार जुने, म्हणजे साधारण 13व्या शतकातलं, 13th सेंचुरी, 13व्या शतकातला आहे सिद्धांत सूत्रपाठ, केशवसुरी. 27वा प्रश्न आपण बघूयात.
1802ला यशवंत होळकरांनी अँग्लो मराठा वॉर जे आहे त्याच्यामध्ये ज्या काही फॅक्ट्स येतात, हडपसरच्या लढाईत पेशवे व शिंदे दोघांना हरवले. ठीक आहे. बाजीराव इंग्रजांच्या आश्रयाला वसईत गेला व वसईचा करार केला. तर त्या करारामध्ये कोणत्या तरतुदी होत्या? जे साधारण 1802ला जे त्यानंतर जे युद्ध झाले, इंग्रज मराठा युद्ध झालेलं आहे ह्या वसईच्या तहानंतर. तर ह्या तहामध्ये कुठल्या गोष्टी आहेत? सुरत शहर कंपनीला दिले. इंग्रजांची 6000ची तैनाती फौज तोफखान्यासह पुण्याला ठेवण्याचे मान्य केले. आदिलशहाहीकडून चौथई घेण्याचा अधिकार पेशव्यांनी सोडून दिला. होळकरांनी युद्ध न करण्याचे अभिवचन दिले. ठीक आहे. आता ह्या दोन्ही गोष्टींचा संबंधच नाही आहे बघा. आता चौथई घेण्याचा अधिकार पेशव्यांनी सोडून दिला वगैरे हे काय म्हणजे जास्त इथं त्याचा रिलेव्हन्सच राहत नाही मुळात. आदिलशाहीचा आणि चौथईचा काही संबंधच नाही. होळकरांच्या विरुद्ध होळकरांनी युद्ध न करण्याचे अभिवचन दिले हे पण नाही आहे. मेन काय बघा, 1802चं जे काही करार झाला आहे, वसईचा तह जो झाला आहे त्याच्यामध्ये काय सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्ट काय की 6000ची तैनाती फौज पेशव्याने स्वीकारली. म्हणजे 1802लाच मराठ्यांचं सार्वभौमत्व संपले. कारण तैनाती फौज स्वीकारलेली आहे. आणि नंतर 1802च्या एंडिंगला किंवा 1803 आपण म्हणू शकतो, 1802-03 ह्या काळात काय झालेलं आहे, सेकंड अँग्लो मराठा वॉर जे झालेलं आहे, सेकंड अँग्लो मराठा वॉर, दुसरं अँग्लो मराठा वॉर. वेलस्लीचं जे सगळं कार्य इथं आपल्याला दिसतं. ठीक आहे. मग आर्थर वेलस्ली, रिचर्ड वेलस्ली त्यांच्यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारून झालेला आहे. वसईचा तह इम्पॉर्टंट आहे. आणि सुरतचा एक तह आहे बघा, असाच एक सुरतचा तह आहे. तो कधीचा आहे? 1775ला आहे. जेव्हा राघोबा सुरतला इंग्रजांकडे गेला आणि मदत मागितली की मला आता पेशवा बनायचं आहे, मला मदत करा. मग त्यांनी सुरतचा तह केला 1785. आणि मग 1785 ते 1782 साधारण हे पहिलं अँग्लो मराठा युद्ध झालं. आणि 1782ला महाजी शिंदेंनी मध्यस्थी करून सालबाईचा तह केला आणि पहिलं युद्ध जे आहे ते संपलं होतं. आणि तिसरं अँग्लो मराठा वॉर कधी झालेलं आहे? 1818ला पुण्यावरती जो झेंडा आहे तो काढून युनियन जॅक चढवला आहे. बाळाजी नातू त्यांनी युनियन जॅक चढवला आहे शनिवारवाड्यावर. 28वा प्रश्न आपण आता डिस्कस करूयात. कोणत्या कराराने छत्रपतींच्या नामधारीपणावरती शिक्कामोर्तब करून राज्याची वास्तविक सत्ता पेशव्यांकडे आली? ठीक आहे. म्हणजे म्हणजे काय नामधारी आहेत, ज्याला रबर स्टॅम्प म्हणतात. आता जसं आपले प्रेसिडेंट असतात बघा, म्हणजे हा UPSCला पण बऱ्याचदा प्रश्न विचारतात, निबंधातही ही गोष्ट विचारतात. काय विचारतात की राष्ट्रपती हे रबर स्टॅम्प आहेत का, किंवा राष्ट्रपती पदाची गरज आहे का? ठीक आहे. म्हणजे 100% ती ॲनॉलॉजी वापरता येणार नाही, परंतु हे तशा पद्धतीचं आहे की छत्रपतींच्या नावाने कारभार करायचा, परंतु ॲक्च्युली एक्झिक्युशन कोण करणार? तर पेशवे करणार. 28वा प्रश्न आहे, कोणता करार आहे? तो सांगोला करार आहे. महत्त्वाचा आहे सांगोला करार. ठीक आहे. 1750मध्ये सांगोला करार झालेला. 1750मध्ये हा सांगोला करार झाला आणि छत्रपतींपेक्षा किंवा वास्तविक सत्ता पेशव्यांकडे त्याने गेलेली आहे. ठीक आहे. 28वा प्रश्न बघितला आपण. 29वा प्रश्न आपण बघूयात. जोड्या जुळवा हा प्रश्न आहे. कोलाम आहे, गोंड आहे, उठाव दिलेले आहेत. कोलाम, गोंड, संथाळ आणि फरेजी. आणि इकडे काय? बंगाल, छोटा नागपूर, बिहार आणि ओरिसा. आता समजा आपल्याला यातलं कुठलीही एक फॅक्ट समजा माहीत असेल की उदाहरणार्थ आपण गोंड जर म्हटलं तर ओरिसामध्ये आपल्याला गोंड आढळतात. साधारण असे लॉजिक समजा लावले आपण काय की ओरिसामध्ये गोंड आढळतात. किंवा आपण अजून दुसरं काही लॉजिक लावलं. काय लावलं? समजा संथाळांचा उठाव कुठं झाला आहे? बंगालमध्ये झाला आहे ना. संथाळांचा उठाव, संथाळ परगणा जो आहे तो. म्हणजे अशा पद्धतीनं उदाहरणार्थ सीचं एक पर्याय आहे का? हां, तर मग बघा संथाळांचा उठाव जो आहे ना, आपल्याला एक नाही, छोटा नागपूर आहे तो. ठीक आहे. संथाळ, छोटा नागपूर, नाही, बिहार. ठीक आहे. संथाळांचा उठाव जो आहे तो बिहारमध्ये आहे. फरेजी आंदोलन जे आहे ना ते बंगालमध्ये, कारण हे मुस्लिम सोशो रिलिजियस रिफॉर्म जे आहे ना त्याच्यामधलं आंदोलन आहे. हे बंगालमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. कुठलं? फरेजी आंदोलन बंगालमध्ये. डीचा पर्याय क्रमांक 1 कुठे दिसतोय का? इथे एक दिसतोय. ठीक आहे. आणि त्यानंतर संथाळांचं जे आहे ते बिहारमध्ये आहे. गोंडांचं आपण बघितलं ओरिसामध्ये आहे का? चौथा इथे चौथा दिसतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हेच उत्तर असणार आहे. आणि मग उरतं काय? एचं 2 म्हणजे कोलाम, छोटा नागपूर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने उठावांचे आपण प्रश्न बघितला. 30वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. रामकृष्ण मिशन काय खरे आहे? रामकृष्ण विषय काय खरे आहे विचारलेला आहे. वाढत्या
पाश्चात्तीकरणात व आधुनिकीकरणाच्या वातावरणात रामकृष्ण मिशनने दिलेली शिकवण धार्मिक व अंतर्ज्ञानाद्वारे ईश्वरी ज्ञान प्राप्त करून घेणे हे होतं. बी स्टेटमेंट काय? रामकृष्ण मिशनची स्थापना विवेकानंदांनी 1897 केली. आता बघा इथे थोडा काही फॅक्ट जे आहेत ना ते आपल्याला जमल्या पाहिजे. काय जमल्या पाहिजे की रामकृष्ण मिशनची स्थापना कधी झाली, तर ती कधी झालेली तर 1857 झाली, 97 झालेली आहे बेलूर मठ किंवा बेलूर मठ. आणि विवेकानंदांनी केली का? येस. म्हणजे बी स्टेटमेंट हे ना बरोबर आहे. मग आता प्रश्न हा एकचा. रामकृष्ण मिशनची जी शिकवण आहे, रामकृष्ण मिशनची जी शिकवण आहे ती तशी बघितली तर की आता इथे जे आहे ना अंतर्ज्ञानाद्वारे ईश्वरी ज्ञान प्राप्ती करून घे. थोडं फिलॉसॉफिकल हा प्रश्न आहे. थोडं आपलं ज्याला म्हणतो ना की निरीक्षणात्मक वाचन हवे. अंतर्ज्ञानाद्वारे ईश्वरी ज्ञान प्राप्त करणे हा जो उद्देश आहे किंवा अशा पद्धतीचं जे मोडस ऑपरेंडी आहे ही कोणाची होती? थिओसॉफिकल सोसायटीचे होते. थिओसॉफिस्ट जे होते, थिओसॉफिकल सोसायटी. ठीक आहे. आणि रामकृष्ण मिशन यांची शिकवण जी आहे ना ती कशा पद्धतीची होती की भारतीय परंपरा ज्या आहेत, परंपरा म्हणजे जुनं जे आहे ते सगळ्यात जुन्या ज्या गोष्टी, तर भारतीय परंपरा किंवा प्राचीन काळीच्या परंपरा आहे ना त्याच्या आधारावरती त्यांचे शिक्षण होते. आणि हे अंतर्ज्ञानाद्वारे ईश्वरी ज्ञान प्राप्त करणे हे थिओसॉफिकल सोसायटीच्या लोकांचं कार्य होतं किंवा उद्दिष्ट होतं. अनुयायी अशा पद्धतीने करायचे. सो ए चूक आहे आणि बी स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. 30वा प्रश्न आपण बघितला. 31वा प्रश्न बघूयात. ऑक्टोबर 1962 चीनच्या हल्ल्याचे मूळ कारण कोणते? चीनचा हल्ला झालेला आहे 1962 आणि मूळ कारण आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा काय आहे की विस्तारवादी आहेत का लोक? हे हो, हे तर खरंच आहे. म्हणजे काय याच्यात काय हे नाही. सीमावाद जुना आहे का? हो आहे ना. म्हणजे हे महत्त्वाचं कारण आहे. खरं म्हटलं तर हेच आहे. भारताची अलिप्ततेची नीती, नॉन अलाइनमेंटची जी काही स्ट्रॅटेजी भारताची त्याच्यामुळे झालं का? नाही, तसं काय नाही. चीनला नेतृत्व करायचं का? ते नंतर करेल. मेन कारण काय की जुना विवाद जो आहे सीमेचा, तो विवाद इथं ट्रिगर पॉईंट ठरला आणि मग त्यांनी अटॅक केलेला आहे. 32वा प्रश्न. 1928 रोजी पुणे येथे मुंबई इलाका शेतकरी परिषद भरली. मुंबई इलाका शेतकरी परिषद 1828ला भरली. हाही प्रश्न असा विचारला जाऊ शकतो. मुंबई इलाका शेतकरी परिषद कुठे भरली, कधी भरली? 1928 पुणे येथे भरलेले आहे. तेव्हा त्यांनी अध्यक्षपदावरून दिलेल्या भाषणात तुकडे बिलास विरोध केला. तुकडे बिल जे झालेलं आहे बॉम्बे प्रोव्हिन्सचं, तर त्या बिलाला विरोध कुणी केलेला आहे? व्ही रा शिंदे. शेतकऱ्यांच्या ज्याला म्हणतं की बहुजनांच्या शेतकऱ्यांच्या विषयीचं त्यांचं कार्य आहेच आहे व्ही रा शिंदे. ठीक आहे. गांधींचं नाही आहे, हे जवळकर जे दे वाटेल आपल्याला, परंतु हे नाही आहे. व्ही रा शिंदे हे उत्तर आहे त्याचं. 33वा प्रश्न बघूयात आपण. अलिप्ततावादाचा आहे. अलिप्ततेतील परराष्ट्र धोरणाचा पाया पंचशील नव्हता. सत्यविधान विचारलेले आपल्याला. पाया नव्हता, पंचशील पाया नव्हता. नेहरूंना अलिप्तता म्हणजे तटस्थ भूमिका अभिप्रेत होती. अलिप्त राहायचं म्हणजे तटस्थ राहायचं हे आहे. आणि पंचशील नव्हता का? आता बघा हे स्टेटमेंट फार असं ॲग्रेसिव्ह वाटते. अलिप्ततावादी परराष्ट्र धोरणाचा पायाच आपला पंचशील होता. 5 तत्व जे की एकमेकांच्या अंतर्गत हस्तक्षेप करायचा नाही आहे, सॉव्हर्निटीचा आदर करायचा आहे, म्युच्युअल कोएक्झिस्टन्स आहे वगैरे वगैरे, ह्याच्या 5 गोष्टी ज्या होत्या. आणि नेहरूंचं म्हणणं काय? अलिप्ततावाद म्हणजे काय? आम्ही तटस्थ न्यूट्रल राहणार नाही आहे. न्यूट्रल नाही राहणार. आम्ही जी गोष्ट बरोबर आहे त्या बरोबर गोष्टीचं आम्ही समर्थन करू. म्हणजे आम्ही काय करणार आहे? सक्रिय राहणार आहे, परंतु जी गोष्ट बरोबर आहे तर ती गोष्ट आम्ही करणार आहे. आणि तुमच्या 2 ब्लॉक, जो वेस्टर्न कम्युनिस्टांचा आणि कॅपिटलिस्टांचा जो ब्लॉक बनला आहे, इकडचं नेतृत्व US करतं, इकडचं USSR करतं आहे, बायपोलार वर्ल्ड ज्याला म्हटलं जातं आहे हे सगळं. तर त्या काळात नेहरूंचं म्हणणं काय आहे की आम्ही तुमच्या दोन्ही गटांमध्ये नाही, आमचा गटच तिसरा आहे, पण आम्ही काय नुसते बघायची भूमिका घेणार नाही. तर आम्ही कधी यांचं समर्थन करू, कधी यांचं समर्थन करू, कधी दोघांचा विरोध करू. म्हणजे जी गोष्ट बरोबर असेल तिचं आम्ही समर्थन करू. 33वा प्रश्न आपण बघितला आहे. 34वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात 5 सप्टेंबर 1919 रोजी बिल मांडले. त्यास कोणी विरोध केला? आंतरजातीय विवाहास मान्यता मिळू नये म्हणून कोणी प्रयत्न केला? थोडक्यात असा आहे. बघा इथे देखील एक प्रश्न आपला बनू शकतो.
आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून कोणी बिल मांडले? विठ्ठलभाई पटेल मध्यवर्ती कायदेमंडळात, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये. ठीक आहे, त्याचा विरोध कोणी केलेला आहे? पर्याय काय दिले बघा, लोकमान्य टिळक आहे, ओके, डॉक्टर कुर्तकोटी आहे, त्यानंतर मालवीय, आणि इथे काय दिलं SN किंवा SM जोशी आहे ते. ठीक आहे, तर आता विरोध जो आहे तो साधारणपणे बघा की साधारण राईटिस्ट जे आहेत ना तर त्यांचा थोडासा विरोध असू शकतो इथे. म्हणजे आपल्याला इथे कॉमन सेन्स लॉजिक वापरायचं आहे. साधारण थोडे उजव्या विचारसरणीचे लोक कदाचित इथं विरोध करतील, टिळक विरोध करतील किंवा टिळक आणि मालवीय विरोध करतील साधारणपणे. आणि विरोध कोण करणार नाही, तर असाही आपण एक समजा विचार केला की कोण विरोध करणार नाही, तर साधारण डाव्या चळवळीचे लोक जनरली विरोध करणार नाही, लिबरल वगैरे असल्यामुळे. समजा SM जोशी आपण म्हटलं तर शक्यतो हे विरोध करणार नाही. मग समजा असा ऑप्शन आपल्याला काही दिसतोय का आणि विचारलं की विरोध कोणी केला, तर मग इथं C आहे, समजा आपण इथला C काढला, इथं C एक येईल, मग राहते A आणि B, ABD, A आणि B ABD. परंतु समजा आपण असं म्हटलं A आणि D तर हवंच आहे, मग Bला देखील घ्या आपल्याबरोबर ओढून, म्हणजे पर्याय क्रमांक याचा 3 होईल. ठीक आहे, 35वा प्रश्न आपण डिस्कस. 19व्या शतकामधील मुसलमान सुधारकांमध्ये सर सय्यद अहमद खान यांचे नाव महत्त्वाचे आहे. 1857च्या उठावाच्या वेळेस ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या खात्यावरती काम करत होते? सरकारी सेवेत काम आहे. 1857चा उठाव झालेला आहे ते. सर सय्यद अहमद खान आणि अलीगढ मुस्लिम आंदोलन हे काय की ब्रिटिश धार्जिना आंदोलन आहे. ब्रिटिशांचं समर्थन करायचं, काँग्रेसला विरोध करायचा, कारण पूर्वी मुसलमान किंवा मुस्लिम ह्या देशाचे राजे होते आणि मुस्लिमांचा आता इथं हक्क आहे. कशावरती हक्क आहे की इथल्या राज्यकारभारात किंवा इथल्या राज्यामध्ये जास्तीत जास्त फायदा मुस्लिमांचा व्हावा, हे त्यांचं आर्ग्युमेंट आहे सर सय्यद अहमद खानचं. आणि मग ते कुठल्या खात्यामध्ये काम करत होते? टपाल, पोलीस, गव्हर्नर जनरलच्या मदतनीस, न्याय खात्यात काम करत होते ते. ठीक आहे, सर सय्यद अहमद खान, मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज वगैरे हे सगळ्या फॅक्ट ज्या आहेत. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा प्रभाव विदेशी विद्वानांवरही पडला, त्यातील प्रमुख नावे कोणती? ठीक आहे, आता बघा जनरली असं तर काय होणार नाही आहे की असा अबकडं ऑप्शन दिला आणि त्याच्यावरती प्रभाव पडला नाही. म्हणजे ऑब्व्हियसली असू शकतो एखादा की त्याच्यावरती भारतीय संस्कृतीचा परंपरांचा प्रभाव पडला नाही, परंतु कोणावरती प्रभाव नव्हता हे शोधणं फार अवघड आहे. प्रभाव कोणावरती होता हे शोधणं सोपं आहे. म्हणजे समजा तुम्हाला एक्झाममध्ये हा प्रश्न अशा पद्धतीने टाकायचा असेल आणि एक्झामिनरला उदाहरणार्थ D ऑप्शन तुमच्याकडून कट करायचा असेल, तर उदाहरणार्थ इथे XYZ असं काहीतरी त्यांनी ऑप्शन टाकला, तर ह्या XYZ विषयी आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे की त्यांच्यावरती परंपरांचा प्रभाव नव्हता. हे आपल्याला त्याचा खूप अभ्यास केल्यानंतरच कळेल. ठीक आहे, म्हणजे असा प्रश्न तयार करणं फार अवघड असतं कम्पेअर टू दिस क्वेश्चन. आता बघा जनरली काय असतं अशा प्रश्नामध्ये सर्व पर्याय बरोबरच असतं, वरील सर्वांवरती प्रभाव होताना नसलेला पर्याय तयार करण्याला कष्ट आहेत किंवा तो शक्यतो अशा पद्धतीचा प्रश्न तयार होत नाही. म्हणजे असं एक थोडंसं कॉमन सेन्स आपण थोडा वापरू शकतो. अर्थात आज काही हे 100% बरोबर नाही, यातही देखील एखादा पर्याय ते टाकतील की ज्याच्यावरती प्रभाव नव्हता, परंतु लक्षात घ्या शक्यतो अशा प्रश्नांकडे कल थोडासा कमी असतो प्रश्न तयार करणाऱ्यांचा. विल्यम जोन्स आहेच ना, म्हणजे ह्याच्यात काही डाऊटच नाही. विल्यम जोन्स, आर्नॉल्ड, मॅक्स मुलर तर आहेच ना. मॅक्स मुलर उपनिषदांचं हे केलेलं आहे, काय भाषांतर केलेलं आहे उपनिषदांचं, वेदांचं, ऋग्वेदाचं भाषांतर उपनिषदांचं. विल्यम जोन्स एशियाटिक सोसायटी, भारतातल्या भाषांचा अभ्यास वगैरे केलेला आहे, हे सगळं आहे. 37 बघा, कराची अधिवेशन 1931 कोणता ठराव नाही आहे? कराची अधिवेशनात कोणता ठराव नाही आहे? 37वा प्रश्न आपण बघतो. मूलभूत हक्कांचा ठराव पास केला का? काही उद्योगांचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे यास संमती दिली का? आर्थिक स्वातंत्र्याचा राजकीय स्वातंत्र्यामध्ये समावेश असला पाहिजे. कायद्यासमोर सर्वांना समानता असली पाहिजे. प्रश्न विचारला आहे कोणता ठराव पास केलेला नाही आहे? मूलभूत हक्कांचा ठराव पास केला आहे का? तर हो, केला आहे. सर्वच ठराव जे आहेत ना तर ते सर्वच ठराव पास केलेले आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4, म्हणजे एकही नाही, म्हणजे ठराव नाही असं नाही आहे, सगळेच ठराव पास केलेले आहे. 37 पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीयकरण आहे. हे सगळं कायद्यासमोर सर्वांना स्वातंत्र्य, समानता.
38वा प्रश्न बघूयात, आंबेडकरांच्याबद्दल आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कुठे साक्ष नोंदवली आहे? कुठे साक्ष त्यांची आहे? ठीक आहे, कुठे म्हणजे कुठल्या गोष्टींसमोर त्यांनी साक्ष. साऊथ बोरो कमिटी आली होती बघा, निवडणुकांच्या वोटिंग राईटच्या संदर्भात, तिथे आंबेडकरांनी साक्ष दिली. सायमन कमिशन समोर दिलेली. ठीक आहे, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी रिफॉर्म कमिटी तिच्यासमोर दिलेली. करन्सी आणि फायनान्सची रॉयल कमिशन होतं त्याच्यासमोर. या सगळ्या कमिट्यांसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साक्ष दिलेली आहे. असा प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. किंवा असंही विचारतील की अशा 4 कमिट्या देतील आणि सांगतील की कुठल्या व्यक्तीने सगळ्यांच्या समोर साक्ष दिलेले आंबेडकरांनी. 39वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. महात्मा गांधीजींनी मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला, त्याचं काय कारण आहे? हिंदू मुस्लिम ऐक्य साधायचं आहे का? यस, हा तर पर्याय बरोबरच आहे. ह्या चळवळीचा उपयोग देशाच्या राष्ट्रीय चळवळीची प्रगती करून घेण्यात त्याचा वापर करता येईल असे वाटलं, हे देखील बरोबर आहे, म्हणूनच करणार ना. सरकारशी असहकाराचा प्रस्ताव मुस्लिमांनी मान्य केला होता. म्हणजे गांधीजींनी सुरुवातीला काँग्रेसमधून असहकार मांडायचा असं प्रयत्न केले होते, परंतु गांधीजींनी असहकार जो प्रस्ताव आहे किंवा असहकार नावाची जी गोष्ट आहे ती काँग्रेसच्या आधी इथे इम्प्लिमेंट करून बघितली आणि इथे त्याला सक्सेस भेटल्यावरती गांधीजींनी ते 1920ला तो असहकाराचा जो मुद्दा आहे तो काँग्रेसमध्ये लावून धरलेला आहे. कारण काय, इकडे त्याला सक्सेस भेटलेला आहे त्या असहकार मुद्द्याला. हे देखील बरोबर आहे. तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 2. 40वा प्रश्न बघूयात आपण. पंजाब वायव्य सीमा प्रांत, काश्मीर, सिंध, बलुचिस्तान यांचा एक स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र व्हावे असा विचार कोणाचा होता? विचारलेला प्रश्न आहे आधी पण, आणि सोपा प्रश्न आहे. रहमत अली. ठीक आहे ना, केम्ब्रिजमध्ये शिकत होता हा, केम्ब्रिजमध्ये शिकणारा हा विद्यार्थी, आणि त्याने असं एक आयडिया मांडली की असे पंजाब त्याने घेतलं. पंजाब आहे, नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स आहे, काश्मीर आहे, सिंध आणि हे बलुचिस्तान, अशा 5 प्रदेशांचं एक स्वतंत्र राष्ट्र व्हावं, मुस्लिम राष्ट्र व्हावं असा विचार मांडलेला आहे. ठीक आहे, रहमत अली विद्यार्थी आहे, केम्ब्रिजमध्ये शिकत आहे. ठीक आहे, त्यानंतर 40 नंतर 41वा प्रश्न बघूया. कोणाचे वर्णन केले? सुधारक होते, ग्रंथकार होते, वृत्तपत्रकार होते. प्रख्यात विद्वान राघवेंद्राचार्य गजेंद्रगडकर आणि त्यांचे चिरंजीव नारायणाचार्य यांच्याकडे न्याय व व्याकरणशास्त्राचा त्यांनी अभ्यास केला. ठीक आहे, त्यानंतर पुढचं स्टेटमेंट काय आपल्याला दिलेलं आहे? महादेव शास्त्री कोल्हटकर आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर 6 अध्यायी होते, म्हणजे वर्गमित्र थोडक्यात आपण त्याला म्हणूयात. शंकर पांडुरंग पंडित यांच्या साहाय्याने त्यांनी तुकारामाच्या अभंगाची गाथा 2 खंडांमध्ये त्याचं एडिट केले किंवा संपादन केलेलं आहे. कोण आहे? उत्तर विष्णुशास्त्री पंडित आहेत. माहीत असू द्या, साताऱ्याला जन्म होता त्यांचा, आणि सुरुवातीला सरकारी नोकरीमध्ये होते विष्णुशास्त्री पंडित, नंतर सरकारी नोकरीचा राजीनामा दिलेला आहे, आणि पुढे इंदुप्रकाश जे नाही, इंदुप्रकाशमध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. इंदुप्रकाश ते संपादक देखील होते. ठीक आहे, यातली महत्त्वाची गोष्ट काय? तुकारामांच्या अभंगाची गाथा 2 खंडामध्ये त्यांनी संपादन केलेलं आहे विष्णुशास्त्री पंडित यांनी. ठीक आहे, आणि हे बघा, नावांवरून थोडासा काही लॉजिक लावता येईल का थोडंफार, की शास्त्री आहेत बघा, महादेव शास्त्री, कृष्णशास्त्री, ऑब्व्हियसली इथे शास्त्री, परंतु सार्वजनिक काकांना इथं आपण डिलीट करू शकतो ना पहिलं. सो अशा पद्धतीने काहीतरी करू शकतो. 41वा प्रश्न आपण डिस्कस केला. 42वा प्रश्न आपण बघूयात. राजकीय हेतूंसाठी कामगार संपांचा वापर करणे ही एक गंभीर चूक असेल. कोणाचं स्टेटमेंट आहे? महात्मा गांधींचं स्टेटमेंट आहे बघा. हे महात्मा गांधींचं असं स्टेटमेंट आहे की कामगारांचा वापर तुम्ही राजकीय हेतूंसाठी कामगारांच्या संपांचा वापर करू नये, ती एक चूक असेल. ठीक आहे, शेखर बंडोपाध्यायांचं जे पुस्तक आहे त्यात हे स्टेटमेंट दिले. आणि गांधीजींनी नंतर काय केलं बघा, भांडवलशाह आणि कामगार जे ना, भांडवलशाह आणि कामगार यांच्यामध्ये एक ज्याला म्हणतो ना की मैत्रीपूर्ण वातावरण राहावं म्हणून देखील प्रयत्न केले आहेत गांधीजींनी. 43वा प्रश्न आपण डिस्कस करूया. शैक्षणिक क्षेत्रामध्ये डेव्हिड हेयर
या डच घड्याळजीने व अलेक्झांडर या स्कॉटिश मिशनरीने खालीलपैकी कोणाला मदत केली होती? कोणाच्या मदतीने हे पुढे आलेले आहेत? राजाराम मोहन रॉय यांना मदत केली होती. डेव्हिड हरे किंवा हेर असे म्हणतात, HARE असं नाव आहे ते ॲक्च्युली इंग्रजीमध्ये, डेव्हिड हेयर किंवा हरे. आणि अलेक्झांडर नावाचे अलेक्झांडर डफ मिशनरी कोणाला मदत केली आहे? तर राजाराम मोहन रॉय. ठीक आहे. राजाराम मोहन रॉयवरती खूप सारे प्रश्न आपल्याला विचारून झालेले आहेत. त्यातला एक तो मेजवानीचा प्रश्न आपल्याला विचारला बघा, की कोणी मेजवानी दिली होती? 1823मध्ये स्पेनमध्ये क्रांती झाली. 1823 स्पेनमध्ये क्रांती यशस्वी झाली आणि इथं भारतात कोणीतरी मेजवानी दिली. मेजवानी देणारे कोण आहे? राजाराम मोहन रॉय. प्रश्न विचारलेला आहे, त्यांना घरातून बाहेर काढलं, मूर्तिपूजेच्या विरोधक होते म्हणून. तिबेटमध्ये जाऊन आले होते ते, तिथे त्यांनी शिकलेले बऱ्याचशा म्हणजे ज्याला म्हणतात की बऱ्याच धर्मग्रंथांचा अभ्यास देखील त्यांनी केलेला आहे. 44वा प्रश्न बघूयात. भारतीय इतिहासाच्या संदर्भात 1884चा रमाबाई खटला कशाच्या भोवती केंद्रित होता? रमाबाई खटला माहीत असेल तुम्हाला सगळ्यांना. रमाबाई खटला कशाच्या संदर्भात आहे? तर संमती वय काय असावं महिलांचं आणि महिलांच्या लग्नानंतरचे जे हक्क आहेत त्याच्या संदर्भात आहे. शिक्षण नाही आहे बघा. रमाबाई आहे रखमाबाई राऊत. आणि रखमाबाईंचं लहानपणीच लग्न झालेत आणि मोठी झाल्यावरती सासरी जायला लागते आणि त्यांचा विरोध आहे. त्या म्हणतात की मी जाणार नाही सासरी, मला हे लग्न मान्य नाही आहे. मग त्यांच्या नवऱ्याने हायकोर्टात केस केलेली. पहिल्या वेळेस ते निकाल रखमाबाईंच्या बाजूने लागले आणि नंतर त्यांच्या नवऱ्याने परत वरच्या कोर्टात अपील केले आहे. त्यावेळेस रखमाबाईंच्या विरोधात निकाल जो तो आपल्याला गेलेला दिसतो. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी. सो रखमाबाई खटला फार फेमस आहे. म्हणजे दादाबाई नौरोजी असतील, बेहरामजी मलबारी असतील, यांनी त्यांचं वकीलपत्र घेऊन लढलेलं आहे. इंग्लंडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्यांची चर्चा झाली होती. ठीक आहे. रखमाबाई यांचा खटला. रखमाबाई संरक्षण समिती देखील त्यावेळेस स्थापन केली गेली होती. ठीक आहे. आणि मुळात हे काय आहे की संमती वयाच्या रिलेटेड आहे की काय आहे, म्हणजे एज ऑफ कन्सेंटचा जो ॲक्ट आहे ना, तर नंतर झालेला आहे, परंतु की मुलींचं लग्नाचं वय आणि त्याची संमती आणि ते सगळं जे आहे ते त्याच्या रिलेटेड. 45वा प्रश्न बघू. रयतवारी पद्धतीचा प्रश्न आहे 45वा. रयतवादी पद्धतीबद्दल खाली विधाने लक्षात घ्या. थॉमस मनरो, मुनी झाले मनरो पाहिजे, मनरो इथे बरोबर इंग्लिश. 1792 रयतवारी प्रथा बारामहाल ह्या जिल्ह्यामध्ये सुरू केली आणि तत्कालीन भारतीय राजस्व पद्धतीमध्ये रयतवारी पद्धतीचे क्षेत्र सर्वाधिक होते का? आता बघा, स्टेटमेंट विचारले आणि आपल्याला विचारले योग्य काय आहे. आता आपल्याला समजा याचा विचार केला, पण हे कुठल्या किती प्रदेशावरती कुठली पद्धत होती? रयतवारी पद्धत जी आहे ना, ती 51% प्रदेशावरती होती. रयतवारी सगळ्यात जास्त रयतवारी होती. महालवारी जी आहे ती साधारण 30% वरती होती आणि कायमधारा बंगाल, बिहार, ओरिसाच्या बाहेर गेलीच नाही. ती साधारण 19%च होती. आसाम आहे बघा, आसाम आपल्याला वाटेल तो बंगालच्या जवळ आहे म्हणून तिथं कायमधारा असेल, तर आसाममध्ये कायमधारा नव्हती. आसाममध्ये देखील रयतवारी होती लक्षात असू द्या. आणि महालवारी ही साधारणपणे UP म्हणजे उत्तर प्रदेश, अवध, पंजाब सगळा तिकडचा जो प्रदेश आहे तिकडे आपल्याला ही दिसते. बी स्टेटमेंट जे आहे ना, बी स्टेटमेंट योग्य आहे. पहिलं स्टेटमेंट काय आहे? 1792ला. आता बघा इथे चूक काय केलेली आहे, म्हणजे कशामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे? पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. थॉमस मनरो यांनी नाही सुरू केलेली, ती अलेक्झांडर रीड आहे. अलेक्झांडर रीड यांनी ते बारामहल डिस्ट्रिक्ट जो आहे ना, तिथं ती 1792ला रयतवारी सुरू केलेली आहे. ठीक आहे. आणि मनरोने ती नंतर केलेली, म्हणजे मनरोचं 1821च्या आसपास जे आहे मद्रासमध्ये आणि नंतर बॉम्बेमध्ये देखील सुरू केली 1821ला मनरोने. म्हणजे त्याच्यामुळे इथे स्टेटमेंट चुकीचं आहे. इथं रीड पाहिजे किंवा मनरो म्हटल्यानंतर 1820 किंवा 21 आणि मग ते बॉम्बे मद्रास आणि बॉम्बे पाहिजे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या प्रश्नाला आपण टॅकल करू शकत होतो. पुढचा प्रश्न 46वा प्रश्न बघू. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या कालखंडामध्ये लिहिले गेलेले काय पुस्तकाचं नाव दिलेले? देशेर कथा हे पुस्तक कुणी लिहिलं? देशेर कथा नावाचं पुस्तक विचारलेलं आपल्याला. ठीक आहे. देऊस्कर, सखाराम गणेश देऊस्करांचं हे पुस्तक आहे देशेर कथा नावाचं. ठीक आहे. देशेर कथा म्हणजे साधारणपणे लोकगीतं असतील, पथनाट्य असेल. ठीक आहे. तर याला त्यांनी प्रोत्साहन दिलेले देऊस्करांनी. हा UPSCला प्रश्न विचारलेला आहे एकदा. ठीक आहे. मग महाराष्ट्राच्या रिलेटेड आहे म्हणून आपण इथं तो परीक्षेला घेतलेला आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 46 झाला. 47वा प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयच्या
काळात घडलेल्या आहेत, म्हणजे घटना दिल्यात आणि व्हॉइसरॉय कोण आहे त्यावेळेस. काबूलच्या गादीवर इंग्रजांना अनुकूल असलेल्या दोस्त मोहम्मदला बसवले. भारतीय गुलामी कायदा पारित करून गुलामगिरीच्या मानवी कथेचा भारतात अंत घडवून आणला. ठीक आहे, कोण आहे? मेटकाफ, ऑकलंड, हार्डिंग्स. आता बघा यातली समजा एखादी फॅक्ट जर आपल्याला माहीत असेल, हा जो कायदा ना 1843ला झाला होता, भारतातला गुलामगिरी निर्मूलनाचा कायदा. 1833ला स्लेव्हरी ॲबोल्युशन इंग्लंडमध्ये, ब्रिटनमध्ये झालेले, 10 वर्षांनी त्यांनी भारतात आणलेले. म्हणजे साधारणपणे हा काळ लक्षात घ्या. आता मगाशी आपण बघितलं काय, 1844 ते 48 होता हार्डिंग, बरोबर ना. मग 1848 नंतर तो हा आपला डलहौसी आहे. एलेनबरो, ऑकलंड आणि मेटकाफ. चार्ल्स मेटकाफ थोडासा आधीचं वृत्तपत्रांचा स्वातंत्र्याचा उद्गाता. ठीक आहे, लॉर्ड एलेनबरो आहे, एलेनबरो. ठीक आहे, उत्तर लॉर्ड एलेनबरो आहे. जेव्हा अफगाणिस्तानचं युद्ध जे झालं होतं आणि अफगाणिस्तानच्या युद्धामध्ये पराभव झाला ब्रिटिशांचा आणि मग ब्रिटिशांची प्रतिष्ठा पूर्ण गेलेली, ती प्रतिष्ठा गेलेली प्रतिष्ठा मिळवायची आणि म्हणून मग काय केलं त्यांनी की दोस्त मोहम्मद जो ब्रिटिशांच्या बाजूचा आहे त्याला इंग्रजांनी काबूलच्या गादीवर बसवलेलं आहे. लॉर्ड एलेनबरो आहे. ठीक आहे, 47 बघितला. ब्रह्मसभेचे पहिले सचिव कोण होते? ब्रह्मसभा म्हणजेच ब्राह्मो समाज, ब्रह्मसभा किंवा ब्राह्मो समाज ह्याचं पहिले सचिव आपल्याला विचारलेले आहे. द्वारकानाथ टागोर, ताराचंद चक्रवर्ती, प्रसन्नकुमार टागोर, चंद्रशेखर देव. ताराचंद चक्रवर्ती. ठीक आहे, ब्रह्मसभेचे पहिले सचिव. ब्रह्मसमाज किंवा ब्राह्मो समाज किंवा ब्रह्मसभा 1828ला माहिती आहे आपल्याला. 1828ला कोणी सुरू केलेली? राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांनी सुरू केलेली आहे. धार्मिक संघटना, धार्मिक सुधारणा चळवळ आहे. ब्रह्मसमाज आहे, ब्रह्मसभा आहे, ब्रह्मसभा आणि नंतर सभेला ब्राह्मो समाज असं ओळखलं गेलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात. 49वा. विजोड व्यक्ती ओळखा. वेगळी व्यक्ती कोण आहे? जेम्स चॅटर्जी सूर्यसेन आहे. आता सूर्यसेन म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात येतं क्रांतिकारक. ठीक आहे, 1930च्या काळात. नीलकांत किंवा नीलकंठ ब्रह्मचारी, नीलकांत ब्रह्मचारी आणि वाची अय्यर. ठीक आहे, सूर्यसेन जे आहे ना, आता बघा हे जे वर्षीचे लोक आहेत ना, हे देखील क्रांतिकारक चळवळींशी असोसिएटेड असलेले आहेत. फक्त यांची संघटना वेगळी. ह्या तिघांची संघटना काय आहे? भारत माता समिती. लक्षात असू दे इफॅक्ट, भारत माता समिती. या भारत माता समितीचे हे लोक आहेत. चॅटर्जी आहे, नीलकांत ब्रह्मचारी, वाची अय्यर. आणि सूर्यसेन कोण आहेत? तर हे आर्मीवाले लोक आहेत. इंडियन रिपब्लिक आर्मी. मग हे त्यांनी चितगावचा जो शस्त्रागारावरती हल्ला केलेला आहे, पोस्ट असेल, तारा असेल, ह्या सगळं तोडून टाकल्यानंतर त्यांना शिक्षा झाली, फाशी झाली. 1930च्या आसपासचा जो सगळा कालखंड आहे. 50. खालील संघटनांचा कालानुक्रम आपल्याला शोधायचा आहे. समाज दिलेले संघटना: देव समाज, पुणे सेवा सदन, साधारण ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजामध्ये जी नंतर फूट पडली आणि त्यातून सगळं पुढं झालेलं आहे. त्यानंतर रामकृष्ण मिशन आहे. ठीक आहे, आता बघा देव समाज कुठे तयार झालेला आहे? तो लाहोरमध्ये तयार झालेला आहे. लाहोरमध्ये. आणि साल काय, वर्ष काय? 1887. स्पेक्ट्रममध्ये दिलेला आहे हा डेटा. देव समाज कोणी स्थापन केलेला आहे? शिवनारायण अग्निहोत्री आहेत. शिवनारायण अग्निहोत्री. ठीक आहे, त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन कधी तयार झाले आपल्याला माहिती आहे, आपण मागाशी डिस्कस केलेलं आहे. बेलूरला 1897. ठीक आहे, विवेकानंदांनी केलेलं आहे. बेलूर किंवा वेल्लूर काही पण आपण याला म्हणू शकतो. पुण्यामध्ये जे सेवा सदन सुरू झालेलं आहे तो 1908ला सुरू झालेलं आहे. कोणी केलेलं आहे? रमाबाई रानडे. रमाबाईंनी केलेलं आहे, रमाबाई. आणि साधारण ब्राह्मो समाज कधीचा आहे? हा पूर्वीचा आहे. सगळ्यात जो आहे तो पहिला जुना 1878ला सुरू झालेलं आहे, कलकत्ताला झालेलं आहे साधारण ब्राह्मो समाज. ठीक आहे, ब्राह्मो समाजाचे अनुयायी जे ते बाहेर पडलेले आहेत. ब्राह्मो समाज बघा, ब्राह्मो समाज आहे पूर्वी, त्याच्यानंतर त्याच्यात फूट पडलेली आहे. काय? आदी ब्राह्मो समाज आहे देवेंद्रनाथ टागोर. आणि मग केशवचंद्र सेन यांनी काय केलेले? ब्राह्मो समाज ऑफ इंडिया अशी सुरू केलेली आहे. ब्राह्मो समाज ऑफ इंडिया याच्यातही नंतर फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी त्यांच्या लहान मुलीचं लग्न
कूचबिहारच्या राजाशी लावून दिलं. मग त्यांचे जे अनुयायी बाहेर पडले त्यांनी काय केलं, साधारण ब्राह्मो समाज अनुयायांनी 1878ला हे साधारण ब्राह्मो समाज. आणि मग केशवचंद्र सेन यांनी काय केले, न्यू डिस्पेन्शन नवविधान असं सुरू केलेलं आहे. 51वा प्रश्न बघूया. खालील वर्णनावर योग्य पर्याय निवडा. मॅझिनी गॅरिबल्डी शिवाजी कृष्ण यांचे चरित्र लिहिलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न बघा, विचारलेला प्रश्न आहे हा. हे स्टेटमेंट, ते काही काळ अमेरिकेत होते. केंद्रीय सभागृहामध्ये ते निवडून गेले होते. कोण आहे, नन अदर दॅन लाला लजपत राय. ठीक आहे. लाला लजपत रायांचं महत्त्वाचं काय, 1916ला त्यांनी संघटना स्थापन केलेली आहे. कुठली, इंडियन होम रूल लीग. ही कुठं स्थापन केलेली, अमेरिका. महत्त्वाचं काम बघा, हे अमेरिकेत लीगची स्थापन केलेली आहे. भारतात तर आपल्याला टिळक आणि ॲनी बेझंट यांचं कार्य माहिती, परंतु अमेरिकेला यांनी होम रूल लीग स्थापन केलेली आहे. 51वा बघितला. आता 52वा प्रश्न बघूयात आपण. 52, योग्य जोड्या जुळवा. आयोग दिलेले आहेत काही आणि आपल्याला विचारलेले त्याचा उद्देश काय. बटलर कमिशन. आता बघा, बटलर कमिशन एकदा विचारलेलं आहे, परीक्षेला विचारून झालेलं आहे. बटलर कमिशन जे आहे ते कशा संदर्भात होतं, ते की राज्य प्रिन्सली स्टेट जे आहे ना त्यांचा आणि इंग्रज सरकारचा काय संबंध असावा. सीचं पर्याय क्रमांक 1 कुठं दिसतोय बघा, पहिलाच पर्याय आपल्याला इथे दिसून येतोय. असू द्या. त्यानंतर ली कमिशन जे आहे, बटलर कमिशन आपण बघितलं. त्यानंतर ली कमिशन जे आहे ना ते कशासाठी विचारलेले किंवा कधी आलेले, हे सिव्हिल सर्व्हिसेससाठी, नागरी सेवांसाठी विचारलेलं आहे. ते डीचं 2 आहे का, हां येस आहे. त्याच्यानंतर इथं काय, मुडीमन कमिशन आहे किंवा मुद्दिमन आपण म्हणू शकतो. मुडीमन कमिशन आहे. मुडीमन कमिशन कशासाठी, की जी आपल्याला डायरकी आहे म्हणजे दुहेरी शासन व्यवस्था, तर त्याच्या संदर्भात असलेली ही मुडीमन कमिटी आहे. आणि पहिला जो आहे पील आयोग, की 1857ला जो उठाव झाला आणि मग त्याच्यानंतर सेनेमध्ये म्हणजे लष्करामध्ये काय सुधारणा करायच्या, तर त्याच्यासाठीचा हा आयोग आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर होतं. बटलर कमिशन विचारलेलं आपल्याला. 53 बघा, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे. त्यांनी संस्कृतची जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती त्यांना मिळाली. BA परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवून ते कुठे गेलेत, इंग्लंडला गेलेत. आणि एडेनबरो यांनी येथे त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे. सेनापती बापट यांच्याबद्दल हे आहे. आणि हे पुस्तकात दिलेले बघा, की शिष्यवृत्ती मिळाली आणि नंतर ते काय झाले, इंग्लंडला गेलेले आहेत ते, आणि मग इंजिनिअरिंगला त्यांनी तिथे प्रवेश घेतला. सेनापती बापट. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात, 54 नंबरचा. 1909चा इंडिया काउन्सिलचा जो ॲक्ट झालेला आहे तो, तर त्या ॲक्टबद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. ते काय आहे. मवाळ गटाच्या नेत्यांना खुश करण्यासाठी केला गेलेला कायदा आहे का. क्रांतिकारी राष्ट्रवाद यांना खुश करण्यासाठी केलेला आहे का. हे 2 शब्द काढा. क्रांतिकारी, इंग्रजांच्या सांप्रदायिकवादाचं कम्युनलिझमचं समर्थन न करणारा हा कायदा होता का. आणि 1892ला जो कायदा झाला होता काउन्सिल ॲक्ट, त्यातले दोष दूर करण्यासाठी हा कायदा तयार केला गेला होता का. आता बघा, पहिलं स्टेटमेंट बरोबरच आहे. 1909चा कायदा काय, मवाळांच्या मागण्या आहेत, मवाळांच्या मागण्या पूर्ण करतोय आणि मग क्रांतिकारकांना काय करतोय, दूर ठेवलं जातं. आता मवाळ आणि क्रांतिकारक म्हणजे A आणि B हे दोघं ॲट अ टाईम खुश होणार नाही आहेत बघा, लक्षात घ्या. म्हणजे काय, यातलं एकच बरोबर असेल, आयदर A बरोबर असेल किंवा B बरोबर असेल. जिथे A आणि B एकत्र असेल तर प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चुकलेलाच पाहिजे. इथे दिसते, इथे AB बरोबर आहे, इथे AB आहे, इथे AB आहे, पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. आणि 1892ला जो काउन्सिलचा कायदा झाला त्याच्यामध्ये हे जे आहे ते काय, की काउन्सिलचा कायदा जो झालेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा. आणि इथे बघा, इथे थोडंसं गडबड होईल, की समर्थन करणार आहे, समर्थन न करणार नाही आहे. कारण ह्या कायद्याने काय झालं आहे, मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ दिला, म्हणजे कम्युनलिझमचा समर्थन करणारा हा कायदा आहे. 55वा प्रश्न आपण डिस्कस करूयात. लॉर्ड लेकच्या सैन्याने 1803ला काय जिंकलेले, दिल्ली पण जिंकलेली आहे, दिल्ली जिंकलेली आहे. ठीक आहे. मग ते करताना शिंद्यांचा पराभव करून त्यांनी हे जिंकलेले, दिल्ली जिंकलेली आहे. मग शिंद्यांचा पराभव लॉर्ड लेकच्या सैन्याने कुठे केलेला आहे, तो लासवारी येथे केलेला आहे. सॉरी,
ठीक आहे. उत्तर भारतामध्ये लॉर्ड लेकचे जे सैन्य येते ते घुसलेले आणि मग त्यांनी लासवारीला पराभव केलेला आहे आणि मग पूर्णपणे दिल्लीची. तर याच्यात दुसरा प्रश्न कसा बनू शकतो बघा, इंग्रजांनी दिल्ली कधी जिंकली हा प्रश्न येऊ शकतो 1803ला. आणि कोणाचं सैन्य नेतृत्व कोणाचे, लॉर्ड लेकने दिल्ली जिंकलेली. 56वा प्रश्न बघा, नेहरू युगात मुलींच्या शिक्षण प्रसाराचा वेग जास्त होता. आपल्याला चुकीचं वाक्य विचारलेलं आहे. स्वातंत्र्याच्या वेळेस 18 विद्यापीठं होती देशात. वाढती लोकसंख्येमुळे 6 ते 14 वयोगटातील मुले काही प्राथमिक शाळेत जाऊ शकली नाही. आणि हे शिक्षणाचे ज्या काही आपण घटनेत तरतुदी केल्या त्या पूर्ण झालेल्या नाही आहे. ठीक आहे. 3ही स्टेटमेंट 4ही स्टेटमेंट सगळेच्या सगळे बरोबर आहे. ठीक आहे, लक्षात असू दे. हे एक जनरल थिअरेटिकल प्रश्न आहे हा. पुढचा प्रश्न आपण बघूयात. 57वा प्रश्न बघा, 4 मे 1964 रोजी भारत आणि पाक यांच्यामध्ये करार झालेला, ज्याच्यामध्ये कच्छ करार म्हणतात 64ला, म्हणजे युद्धानंतर. त्यापैकी युद्धानंतर म्हणजे पहिल्या युद्धानंतर खालीलपैकी कोणत्या तरतुदी होत्या? भारताचा आणि पाकचा संघर्ष मिटण्यासाठी मंत्री पातळीवर वाटाघाटी करणे, वाटाघाटीत मतैक्य न झाल्यास युनायटेड नेशनमध्ये जाणे, आणि त्याच्यानंतर काय, दोन्ही देशांनी संघर्ष सुरू असलेल्या ठिकाणी जैसे थे सीज फायर थोडक्यात करून थांबावे असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, मंत्री पातळीवरती वाद, हे सगळं तुम्ही डिस्कस करा. युनोकडे नाही जायचं. समजा आपल्यामध्ये प्रॉब्लेम झाला ना तर युनोकडे नाही जायचं. आपल्यामध्ये प्रॉब्लेम झाला लवाद नेमायचा आहे. ठीक आहे. ट्रिब्युनल ज्याला म्हणतो आपण इंग्रजीत, ट्रिब्युनल नेमा. आणि जैसे ते थांबणे जे आहे ना, ते काय सांगितलं आहे की तुमचं हे संघर्ष सुरू होण्यापूर्वी ज्या रेषा आहेत, संघर्ष सुरू होण्यापूर्वीच्या ज्या रेषा आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही थांबायचं आहे. जैसे थे नाही आहे, मागे जा, पूर्वी जसं होतं ते. ठीक आहे. कच्छ करार. आता इथे दुसरा प्रश्न कसा बनू शकतो की कच्छ करार जो आहे तो कधी झालेला, कच्छचा करार कधी झालेला, 1964. आणि किंवा असंही विचारतील कच्छचा करार कशासाठी किंवा कोणामध्ये झालेला, तर भारत आणि पाकिस्तान. 58वा प्रश्न आपण बघूयात. ऑगस्ट 1928 पहिली अखिल भारतीय बंगाल विद्यार्थी परिषद भरवली गेली आणि त्या बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते विचारलेले. तर आपल्याला वाटेल सुभाषचंद्र बोस, परंतु उत्तर आहे ते जवाहरलाल नेहरू अध्यक्ष होते. बिपिन चंद्रांच्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे आपल्याला डेटा. ठीक आहे. प्रश्न अजून एक काय भेटला आपल्याला, अखिल भारतीय बंगाल विद्यार्थी परिषद कुठे भरली, कधी भरली, 1928ला. नेहरू अध्यक्ष आहेत. 59 सन 1888 टिंबटिंब यांच्या या निबंधाने अनुशीलन समितीला प्रेरित केले. कुणी निबंध लिहिला आहे अनुशीलन नावाचा? बंकिमचंद्र चटर्जी. ठीक आहे. 1888ला त्यांनी हा निबंध लिहिलेला आहे. आणि मग पुढे 1902ला काय झालेलं आहे, अनुशीलन समिती नावाची समिती स्थापन झालेली आहे ह्याच्यावरून बंकिमचंद्र चटर्जीवरती यांनी लिहिलेलं आहे. 60वा प्रश्न बघा, 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे सचिव व राष्ट्रपती निर्वाचन अधिकारी टिंबटिंब यांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना विधिवत भारताचे राष्ट्रपती म्हणून घोषित केलेले आहे. भारताचे राष्ट्रपती यांची घोषणा जी झाली तर ही कोणी केली, घटना समितीचे सचिव आहे, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली जे आहे त्याचे सेक्रेटरी आहे. आणि राष्ट्रपती निर्वाचन अधिकारी, राष्ट्रपतींचे निर्वाचन करण्याचे देखील अधिकारी ते होते. ठीक आहे. तर हे कोण आहेत, उत्तर काय याचं बघा, कैलासनाथ काटजू, सच्चिदानंद सिन्हा, त्याच्यानंतर अय्यंगार आहेत आणि मुखर्जी. उत्तर काय आहे याचं, अय्यंगार आहेत. HVR अय्यंगार हे कोण होते, हे सचिव होते, घटना समितीचे सचिव होते आणि निर्वाचन अधिकारी. आता बऱ्याचदा इथं थोडं कन्फ्युजन काय होईल, सच्चिदानंद सिन्हा जे आहे ना हे टेम्पररी पर्सनल होते, तात्पुरते होते, कारण ते सगळ्यात जाणवतं ना की वयस्कर होते आणि सच्चिदानंद सिन्हांना केलं होतं. ठीक आहे. सो कुणी केलेलं आहे तर अय्यंगार यांनी. किंवा दुसरा इथे एक प्रश्न काय बनू शकतो, घटना समितीचे सचिव कोण होते, तर अय्यंगार होते, HVR अय्यंगार. आणि किंवा राष्ट्रपती निर्वाचन अधिकारी म्हणून कोणाची निवड झाली होती, तर ती अगेन HVR अय्यंगार यांची. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण इतिहासाचे 60 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. सो हा व्हिडिओ इथं मी स्टॉप करतो आहे. थँक्यू.